खेळाडू आणि मानकोली म्हटल्यानंतर भिवंडीमध्ये सर्वाधिक जास्त स्पर्धा ज्या ग्राउंडवरती सातत्याने होत असताना पाहायला मिळतात. चौथा हिरवा मानकोली आणि चौथा हिरवा मानकोली या संघासाठी सातत्याने या खेळाडूने बॅटिंग चांगली केलेली आहे आणि म्हणून की काय त्याच्या नावावरती कार पाहायला मिळाली, बाईक पाहायला मिळाली. गेलं 2 वर्ष सातत्याने फॉर्मामध्ये आहे. मग वसई विभागाचा क्रिकेट असेल, पालघर जिल्ह्याचा क्रिकेट असेल, ठाणे जिल्ह्याचा क्रिकेट असेल, रायगडमध्ये जाऊन धुमाकूळ असेल, सातत्याने या खेळाडू चर्चेचा विषय बनला आहे. परंतु तो खेळ त्याने मागील 2 सामन्यामध्ये साकारलेला नाहीये. पंचांचा इशारा, सामन्याला सुरुवात. पहिलं षटक गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज दाखल होत असताना पाहायला मिळतोय. पहिला बॉल पडेल. संघ मालक स्वतः गोलंदाजी मार्कवरती. पहिला चेंडू पहिल्याच बॉलवरती हेलिकॉप्टर लुक देण्याचा प्रयत्न केलाय. स्वीपर कव्हर पॉइंटच्या दिशेने चेंडू ट्रॅव्हल झाला, सिंगलला डबल मध्ये कन्वर्ट केलाय. विनीतला तो खेळ साकारावा लागेल जे ग्रामीण स्तरावरती तो खेळत आलाय. गेले अनेक वर्ष सातत्याने कोड्याने धावा गोळा करणं, आघाडीच्या भूमिकेला न्याय देणं ही जबाबदारी त्याला नित्य नेवाने पार पाडावी लागेल. आघाडीची जोडी विनीत माळी आणि त्याच्या साथीला एका बाजूला मुन्ना पिंपळेला आपण पाहत आहोत आणि दिनेश गोलंदाजी मार्कमध्ये पाहायला मिळतात. पहिल्या चेंडूवरती 2 आल्या, चांगली गोलंदाजी. पुढचा बॉल विनीत बॅटची आउटसाइड एज, चेंडू गॅप मधून निघालाय, सुईमधून धागा हलगट काढावा त्या रीतीने थर्ड मान मावडेल यांच्या बाहेर. चौकार जो मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतोय आणि या चौकाराच्या मदतीने धाव बलकावरती 6 धावा येतील. एका बाजूने आपण पाहतो बॅटिंग करत असताना ॲज आयकॉन विनीत माळीला आम्ही पाहतोय, तर दुसऱ्या बाजूला या मावळ तालुक्याचा एक घातक आणि स्फोटक खेळाडू त्याचं नाव आहे मुन्ना पिंपळे. 9 सेकंडला उभा आहे. तर गोलंदाजी मार्कवरती टीम ओनर संघ मालक दिनेश बोडके. यावेळेस पहा इथे मात्र पूर्णपणे चुकून पटका खेळाय सुद्धा बॅटवरती चेंडू घेण्याचा प्रयत्न होता. बॅट आणि बॉलचा संपर्क पाहायला मिळत नाही. हा चेंडू पाहायला येत डॉट बॉल आलाय मैदानाच्या मध्ये. विनीत माळीचा हा ट्रेडमार्क स्ट्रोक आहे. तो फॉलोइंग स्लॉक स्वीप सातत्याने खेळतो. समोर बसलेले ब्लॅक स्क्रीनच्या समोर बसलेले जेवढे आहेत ना मान्यवर आणि प्रेक्षक वर्ग, कृपा करून जागा खाली करा. खोलातला चेंडू वाईट यॉर्कर टाकला गेलाय. तिखट यॉर्कर इथे पाहायला मिळाला. डॉट बॉल येतोय. धावफलकावरती स्थिरावली धावसंख्या 6-6 आणि नक्कीच डॉट बॉल देखील पाहायला मिळतात. हे क्रिकेट आहे मित्रांनो. एखादा दुसरा खराब बॉल पडला तर त्यावरती षटकार येतात. चांगल्या चेंडूंना सन्मान देणं म्हणजे क्रिकेट आहे आणि तेच क्रिकेट आपण पाहतो या मावळ तालुक्यात आपल्याला पाहायला मिळतंय. यावेळेस फटका या आधीचा देखील तसाच खेळायचा होता, परंतु इथे केलाय वेट, मारलाय शॉट, चेंडू सीमा पार. पॉवर प्लेचा खरपोच समाचार. चौकार. Thank you. Small pocket of dynamite. विस्फोटक आणि एक्सप्लोजिव्ह इनिंग खेळण्यासाठी जाणला जातो विनीत माळी. लोड फुल टोल्स ऑन साइडला मुक्काम पोस्ट तालुका जिल्हा विचारून घे या जगात आणि आमच्याशी नडतो ना तो डायरेक्ट दिसतो ढगात. हा ढगात मारलाय बॉल. षटकार. Thank you. सरप्राईज ओरिजिनल इज बॅक. विनीत माळी पुन्हा एकदा तो ओरिजिनल पाहायला मिळालाय. 16 धावा धावफलकावरती आल्यात. 16 ऑन दी बोर्ड. 16 धावा धावफलकावरती पाहायला मिळाल्यात. धावफलकावरती धावा जिथे मात्र आपण पाहिल्या आता 16 धावा धावफलकावरती बनलेल्या पाहायला मिळाल्यात. पहिल्या षटकाचा खेळ संपला. दमदार आणि सावध सुरुवात इथे पाहायला मिळते. 16 ऑन दी बोर्ड विदाउट लॉस. विकेट आपण पाहायला घेत अजूनही मैदानाच्या मध्ये गेलेली नाहीये. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावफलकावरती 16. तर नवीन गोलंदाज वेगाचा बादशाह जयेश सिंग आले. सन्मान दिला चेंडूला. तिथे मात्र मुन्नानं हलक्या हाताने चेंडू ढकलला मिड विकेट दिशेमध्ये. दरम्यान तिथे मात्र एक सिंगल प्राप्त झाली आहे. एका सिंगलच्या मदतीने धावफलकावरती आपण पाहतोय स्कोर कार्ड वरती वाढ होतीये 17-11. जय सिंग इज किंग. वेगाने गोलंदाजीसाठी तो जाणला जातो. रफ्तारचा राजा आहे आणि चांगली गोलंदाजी त्याला इथे करावी लागणार आहे कारण लोणावळ्याच्या चिकीसारखा तोही प्रसिद्ध आहे. आज त्याचा तो खेळ साकारावा लागेल. धावफलकावरती धावा 17 बांधल्यात. 17 ऑन दी बोर्ड आहेत.
जयसिंगला आपण उंचपुरा असा गोलंदाज पाहतो. विनीत माळी स्ट्रायकर एंडलाय. विनीत माळीने अद्याप नीडर अंदाज त्याचा दाखवलाय. झंझावाती खेळ साकारायला तो तयार झालाय. स्ट्राईक एंडला विनीत. पुढचा बॉल घेऊन जयेश अराउंड विकेटने. नेक्स्ट बॉल हाफ ट्रॅकर होता. रायझिंग अँड सरप्राइझिंग डिलिव्हरी. वेगावरती स्वार होऊन केले जाणार एक तिखट बाउन्सर. एक परफ्यूम डिलिव्हरी पाहायला मिळाली. डॉट बॉल आलाय. आणि नक्कीच आमच्या सरांनी सांगितले लोणावळ्याची चिक्की ज्याप्रमाणे आहे ना, तसेच त्याप्रमाणे जी तेवढी गोड आहे ना, तसे आमचे आयोजक देखील सतीश दादा खूपच गोड आहेत आणि आमचे मावळकर देखील तितकेच गोड पाहायला मिळत आहेत. चांगला बॉल पाहायला मिळालाय. बुंद्यामध्ये टाकलाय आणि तिथे त्याला फक्त बॅटनं स्टॉप करण्यासाठी उत्तर दिलंय. एक डॉट बॉल येताना पाहायला मिळालाय. मागील मॅच मध्ये कॅच ऑफ द डे पाहायला मिळाला. या मॅच मध्ये बॉल ऑफ द डे पाहायला मिळालाय. काय परफेक्ट यॉर्कर टाकला. एक स्नॉटर होता. अनप्लेबल डिलिव्हरी. ऑलमोस्ट स्नॉटर. बॅटरला न उमगणारा आणि न समजणारा बॉल. खोलातला चेंडू. जयसिंग. सिंग इज किंग. चांगली गोलंदाजी करतोय तो अराउंड विकेटने. मग पुढचा बॉल. यावेळेला फटका डाऊन ग्राउंड खेळलाय. चेंडू हवेमध्ये सीमारेषेच्या दिशेने. इट्स आउट ऑफ द पार्क. षटकार. आम्ही पाहतो बॅटर्स इथे ऑन स्ट्राईक तयार आहेत. विनीत माळी षटकार केल्यानंतर तो हलक्या अशानं त्या बॅटला जवळ घेतो आणि किस करतोय. आता बघायचं ती बॅट त्याला कितपर्यंत साथ देणार आहे मैदानाच्या आतमध्ये. पुन्हा एकदा अशा बोलून घेण्याचा प्रयत्न पंचाकडे थोडीशी अपील केली जाते, परंतु बॅकअप पाहायला मिळते तिथे. सुंदर जोरदार अपील आली आहे आपण पाहतो मैदानाच्या आतमध्ये. दरम्यान तिथे आपण पाहणार आहोत अगदी याचा आयकॉन आम्ही पाहतो. आसिफ नेते आहे, वासिक शेख आहेत आणि वासिक शेख सांगतायत तुम्ही थोडेसे स्तब्ध उभे राहा. आणि खूप सारा अनुभव, दांडगा अनुभव त्यांच्याकडे देखील आहेत. आणि तिथे मात्र ही दबदबा, हा प्रेशर आपल्याला पाहायला मिळतो मैदानाच्या आतमध्ये. दबाव किती असतो ना याचा आयकॉनचा ते आपल्याला नक्कीच पाहायला मिळालाय. पुन्हा एकदा पुढचा बॉल जयशंचा. सर खरं तर मी तर हे म्हणेन ना की वासिक शेखने सांगितलं बरं तू थांब. बॉल बॅटर बघ कुठे गेलाय. DRS साठी तो धावत गेला होता. हाफ ट्रॅकर होता ऑन साइडला. चेंडू सीमारेषेच्या दिशेने. भाऊशी पंगा डबल बार. चौकात गोळीबार. नो बॉल. त्यावरती चौकार. डीजे या मावळकरांना जीव थोडा लाव. आणि मावळकरांनी घेतलेली अतोनात मेहनत, परिश्रम आणि कष्टातून साकार झालेली स्पर्धा. नो बॉल आहे होता आणि त्यावरती फ्रीटचा बॉल. हेलिकॉप्टर उडवलाय आणि थेट लँड होत हेलिकॉप्टर सीमारेषेच्या पलीकडे. विनीत माळी छोटा पॅक बडा धमाका. हाईट कम फाइट ज्यादा. षटकार. थँक्यू. मावळकरांनो, या फलंदाजाचा हा फटका आवडला नाही का तुम्हाला? एकदा जोरदार टाळ्या द्यात. 19 वर्षाचा युवा खेळाडू आहे. काय हेलिकॉप्टर केला त्याने. या वयामध्ये आयकॉन खेळाडू जो त्या वयामध्ये खेळतो ना, आमच्याकडे पोरं आहेत ना, ते सातत्याने मैदानामध्ये उतरायला तयारीत होतात. ज्या वयामध्ये तो आयकॉन खेळाडू म्हणून खेळतोय. 11 बॉल 32 धावा धावलक्यावरती नॉट आउट आहे. संघाची धावसंख्या 34 बनल्यात. आणि हा सो ब्युटिफुलच होता. काय स्ट्रोक केला. हेलिकॉप्टर लुक दिला. विनीत माळी पुन्हा एकदा चर्चेतील नाव आणि आता चर्चेत येऊ लागलाय. मागील मॅच मध्ये मी समोर होतो आणि राकेश कहरचा बॉल जो आहे ना, तो बाहेर निघणारा डिफेन्स करू का समोर मारू या दुविधा मनस्थितीत तो आउट झाला. या मॅच मध्ये तो पुन्हा एकदा ग्रामीण स्तरावरचा क्रिकेट खेळतोय की काय असं वाटू लागलंय. तालुका लेवलला चांगले क्रिकेट खेळलं. तालुका भिवंडी तालुक्याची भिवंडी प्रीमियर लीग गाजवली, जिथे बाईक मिळवली 2025 मध्ये. अगदी त्याच वेळेला आपण पाहिलं कार येत असताना पाहायला मिळाले. आत्मविश्वास दुगिणीच झाला या युवा खेळाडूचा. या कमी वयामध्ये त्याच्याकडे सर्व काही आलेलं पाहायला मिळालंय. धाव फलकावरती 34 आहेत. गोलंदाजी मार्कवरती पुन्हा एकदा दाखल होत असताना गोलंदाज दिनेश उजव्या एसीच्या बाहेर गॅप मध्ये खेळला. क्षेत्ररक्षक तैनात. सिंगल इथून मिळेल. एकेरी धाव येत असताना पाहायला मिळते. फेकी स्क्वेअर झाली. सिंगल येत असताना पाहायला मिळते. एकेरीच्या मदतीने 35 बांधल्या. तिसऱ्या षटकाला सुरुवात झाली आहे. 35 ऑन दी बोर्ड. पार्टनरशिप बिल्ड होती आहे.
निलेश हेगे म्हणत असेल की या खेळाडूंचा खेळ असाच बहरात यावा आणि एक मोठी टोटल पाहायला मिळावी. 35-0. नक्कीच या आधीच्या मॅच मध्ये देखील पाहिलं जो संघ पराभूत झाला त्या संघावरती तब्बल धाव्यांचा पाऊस पडला होता. अगदी पाहिलं गेलं धावा तिथे झालं होतं. आपण पाहिलं गेलं 145 धाव्यांचं प्लस टार्गेट सेट केलं होतं. त्याच आपण पाहतोय टीमला पाहायला मिळत आहेत मैदानाच्या मध्ये. एका बाजूला हरिश्चंद्र हिरोज आहे तर दुसऱ्या बाजूला आपल्याला पाहायला मिळते टीम्स प्रतापगड वॉरियर्स. यावेळेस उलटा पुलटा खेळण्याच्या प्रयत्नामध्ये होते हे विनीत, परंतु तिथे मात्र बॅट आणि बॉलचा संपर्क पाहायला मिळत नाहीये. पाठीमागे आम्हाला पाहायला मिळतात अमोल जाधव. सुंदर रीतीने कलेक्ट केला जातोय चेंडू. एक डॉट बॉल येताना पाहायला मिळालाय. चांगल्या फटक्यांची इथे मात्र आपण म्हणतो ना की संजीवनी देणारी आणि अगदी मैफिल सजवण्याचा प्रयत्न इथे करण्यात आलाय. या खेळाडूच्या बॅटरमध्ये अनेक स्ट्रोक आहेत आणि ते बाहेर काढण्याचा प्रयत्न केलेत. डॉट बॉल आलाय. मागील चेंडू डॉट आला. पुढचा बॉल यावेळेला खोलातला होता. हेलिकॉप्टर लुक दिलाय. इनसाइड आउट केला. डीप मध्ये प्रोडक्शन ठेवलंय. ऑर्थोडॉक लॉंग ऑफला इथे घडली आहे. एक सिंगल येत असताना पाहायला विनीत माळी चांगली बॅटिंग करतोय. धावल कबड्डी बनल्या ते 36 विदाउट लॉस. 36 धावा आहेत म्हणजे एक मापक स्कोर उभा राहतोय. पॉवर प्लेच्या षटकाच्या समाप्तीनंतर देखील धावा एका दुकानं पुढे चाललेल्या आहेत. तिकडे आपण पाहिले गेले तर क्षेत्ररक्षण करताना खेळाडू पाहिले मिळाले. तर आता या बॉलवरती काय येईल ना, दिनेश बोडके संघ मालक आहेत. आता इथे त्यांना संघासाठी खेळावं लागेल. टीमसाठी टीम बांधणी करून खेळावं लागेल. कारण तुमचा पाया जर भक्कम असेल ना तर इमारत पक्की उभी राहिल्याशिवाय राहणार नाहीये. आज तेच बघायचंय पाया कसा बांधला जातोय. चांगला बॉल होता. यावेळेस काय इथे मात्र कॅच ड्रॉप झालाय आणि विकेटची संधी देखील होतीये. अमोल जाधव प्रयत्न करत होते. मित्रांनो पाहिले गेले तर भरपूर आता क्रिकेटचा अनुभव आहे आणि या प्रयत्नासाठी अमोल जाधव यांच्यासाठी देखील टाळ्या होतील. कारण त्यांच्याकडनं प्रयत्न झाला होता सुरेख. कॅच ड्रॉप झालाय. धाव बलकावरती 37. या षटकामध्ये केवळ 3 धावा आलेल्या पाहायला मिळाल्या. धावा आलेल्या नाही आहेत ही चिंतेची बाब आहे. खरं तर 8 षटकांच्या लढतीमध्ये सातत्याने 100 कशी ओलांडली जाईल ना याकडे प्रत्येक कर्णधाराचा कल राहिलाय. कारण 100च्या आतमध्ये राहिलेली मॅच व्हेंटिलेटर वरती आहे. या मैदानावरती जर का आपल्याला 100च्या पुढे घेऊन गेलात तर कदाचित जनरल वॉर्ड मध्ये तुम्ही या सामना घेऊन जाऊ शकता. 37-0. 33 वरती नॉट आउट. विनीत बॅटिंग करत असताना पाहायला मिळतोय. विनीत माळी स्ट्राईक एंडला युवा जिगरबाज खेळाडू आयकॉन खेळाडू म्हणून खेळतोय. ऑल इंडियन आयकॉन खेळाडू म्हणून त्याच्याकडे पाहिलं जात आहे. लोअर फुल टॉस ऑन साइडला. सो ब्युटिफुल, सो एलिगंट, जस्ट लुकिंग लाईक वाव. षटकार. मॅच बॉल आला. मॅच बॉल. थँक्यू. मॅच बॉल आला. अंपायर संघाची धावसंख्या षटकाराच्या बरोबरीने 43 बनली आहे. एकटाच लढतोय आता मात्र विनीत माळी. 39 रन्स. नॉट आउट बॅटिंग करतोय मैदानाच्या आतमध्ये. धुमाकूळ माजवलाय. जिथे तिथे यहा वहा देखो जहा सारे जहा बस आपली हवा. काय बॅटिंग करतोय भावा. षटकार आलाय. पुन्हा एकदा आपण पाहतो मैदानाच्या मध्ये गोलंदाज दिनेश तयार होत आहेत. समोर विनीत आहे. त्याची बॅटिंग आपण पाहतो मैदानाच्या मध्ये. यावेळेचा चेंडू होता शिबलून घेण्याचा प्रयत्न होतो परंतु इथे ऑफस्टमच्या बराच काळ बाहेर जाणारा चेंडू आपण पाहतोय मैदानाच्या मध्ये. व्हाईट बॉल. अमर साठे सरांना थोडीशी कसरत मैदानाच्या मध्ये करायला लागते आणि अमर साठे सरांनी सांगितलं दोन्ही हात समांतर हा व्हाईट बॉल आहे. अवंतरित धावाने ते मात्र धावबलकावरती वाढ होतीये. स्कोर कार्डवरती 44 धावा ज्या धावबलकावरती आपल्याला पाहायला मिळतात. कॅप्टन यशच्या पाठीमागे अमोल जाधवने पाहिलं की हा बॉल वाईड आहे. DRS घेऊन काही फायदा होणार नाही. त्याने आवर्जून सांगितलं गोलंदाजाला की अभांतर दिली जाईल. 44 बनल्यात. 0 फलंदाज बाद. पार्टनरशिप बिल्ड झाली आहे. आघाडीची जोडी जमली आहे. धुमाकूळ माजवला दोन्ही फलंदाजांनी. धावा सातत्याने येत आहेत. आता चिंता वाढली आहे. फिल्डिंग करणारा संघ मैदानाच्या आतमध्ये हरिश्चंद्रगड हिरोज टीमला धावा रोखाव्या लागतील. विनीत विनीत विनीतचा थाट. जिथे गोलंदाजाची वाट. आ रा 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 खतरनाक. षटकार. डीजे एकदा जोरदार टाळ्यांच्या गजरामध्ये स्वागत करूया. इथे मात्र टीम बॅटिंग करत असताना प्रतापगड वॉरियर्स अर्धशतकी खेळी पूर्ण करतीये. तब्बल 3 षटकामध्ये 18 बॉल मध्ये 50 आल्यात. चांगली बॅटिंग केली आहे विनीत माळी आणि दुसऱ्या बाजूला
मुन्ना पिंबळे यांनी, परंतु कौतुक करावं लागतंय. 16 बॉल मध्ये 45 धाव्यांची बहारदार बॅटिंग करतायत विनीत माळी आणि साथ देण्याचं काम करतायत मुन्ना पिंबळे. चौथ्या षटकाला होईल सुरुवात. तर गोलंदाजी मार्कवरती कोण येईल तर चर्चा केली जाते. गोलंदाज आपल्याला पाहायला मिळतील वासिक शेख. मैदानाच्या मध्ये आयकॉन टू आयकॉन, परंतु इकडनं एक मावळचा, एक ताकदवान मावळचा बाहुबली जरी म्हणलं तरी हरकत नाहीये. मुन्ना पिंबळे आपण पाहतोय मैदानाच्या मध्ये ऑन स्ट्राईक तयार होतील. तर पहिला बॉल खेळतील वासिक शेख यांचा. आपण पाहतोय मैदानाच्या मध्ये आतापर्यंत तब्बल 3 बॉल मध्ये 3 धावा खर्च केल्यात संघासाठी. आता मैदानाच्या मध्ये बघायचंय कशा रीतीने धावा गोळा करतील मुन्ना पिंबळे. वासिक शेख यांचा पहिलाच बॉल चौथ्या षटकातील. वासिक यांचा पहिलाच बॉल स्टेअर केला हलक्या हाताने. तिथे मात्र एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेमध्ये चेंडू निघून झाला. एक सिंगल आली आहे. दुसऱ्या धावेचा प्रयत्न करणार होते तिथे हातामध्ये चेंडू विसावलेला नाहीये. आता विकेट किपर वरती थोडीस चर्चा केली जाईल. हा कॅच, हा थ्रो कलेक्ट करणं किती महत्वाचं, किती इम्पॉर्टंट होतं ना, आता ते नक्की जाणवेल यानंतरच्या चेंडूवरती. 51 धावा धावफलकावरती आहेत. विनीत 45 वरती नॉट आउट बॅटिंग करतोय. मुन्ना स्वतः निघाला धाव घेण्यासाठी. विनीतला वाटलं आता त्याने कॉल दिला तो येईल, परंतु मुन्ना मागे फिरला. त्याने मागे वळून पाहिलं देखील नाही. कॉलिंग ताळमेळ सर्वाधिक महत्वाचा आहे. खेळपट्टीवरतून धावणं थोडस जिकरीच आहे. पंच ताकीद या गोष्टीची देत आहेत, कारण मावळ प्रीमियर लीग आहे. इथे काटेकोरपणे पालन केलं जातं या साऱ्या गोष्टींचं. धावफलकावरती 51 आहेत. अर्धशतक कंप्लीट झालंय. 45 नंतर हे अर्धशतक कंप्लीट. अर्धशतक ठोकलंय विनीत माळीसाठी. एकदा जोरदार टाळ्या द्यात. अर्धशतक, हाफ सेंचुरी कंप्लीट केली है त्याने. इस टीम की ये जान है, टेनिस क्रिकेट की आन बान शान है. ये खिलाड़ी अर्धशतकों का प्रधान है. अर्धशतक ठोकलं त्याने. आपण पाहतो तिथे मात्र त्याने आपल्या या मातीला नमस्कार घातलाय. आता बघायचं आणखीन किती गोळा करेल ना विनीत माळी. ऑन स्ट्राईक तयार आहे. आमचे विकी दादा देखील उपस्थित आहेत. त्यांचा संपूर्ण मित्रपरिवार देखील उपस्थित आहेत. चांगला बॉल होता, स्टेअर केला हलक्या हातानं. लॉंग ऑफच्या दिशेमध्ये चेंडू केलाय. जयेश तिकडे तैनात आहे. एकच सिंगल प्राप्त झाली आहे. ओ स्टेपिंग साठी आपण पाहतो या ठिकाणी तिसऱ्या पंचांची मदत घेतली जाईल. तिसरे पंच थोडीसे बिझी होतील. अगदी आपण पाहिलं गेलं तर संजय भालेराव सर आणि तिकडं अमर साठे सर लेग स्कोर पंचांच्या भूमिकेमध्ये काम करत गेले. आज दुसरा दिवस एक चांगली अंपायरिंग आपल्याला पाहायला मिळते. महाराष्ट्रभरामध्ये या पंचांचा नामोल्लेख सातत्याने केला जातो. तिसऱ्या पंचांकडे मात्र रेफर केलं जाईल. ओ स्टेप चेंडू इथे पडला गेलाय की नाही, ओ स्टेपिंग झाले की नाही यासाठी मात्र मागणी केली जाईल. आता हे पाहायचं आहे की वासिक शेखला एबीबी माझा किती आवडतो. एबीबी माझाची टॅगलाईन आहे नेहमी एक पाऊल पुढे. त्याने एक पाऊल पुढे टाकलाय का, आता त्याची चर्चा होत असताना पाहायला मिळते आहे. धावफलकावरती 57 बनल्यात. या बॉलचा डिसिजन येणं पेंडिंग आहे. धावफलकावरती धावा जिथे मात्र एकंदरीत आपण पाहिलं तर 57 बनलेले आहेत. एका बाजूला संघ तुम्ही पाहता हरिश्चंद्र गड हिरोज हा संघ पाहायला मिळतो. माजी सरपंच दिनेश भाऊ बोकडे भाऊ, उद्योजक महेंद्र दादा झेंडे अर्थात नौटी बॉयज. फेअर डिलिव्हरी आहे. नॉटी बॉयज यांचा संघ मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. हरिश्चंद्रगड हिरोज आणि नक्कीच दुसऱ्या बाजूला संघाचे टीम ओनर पाहायला मिळत आहेत. प्रतापगड वॉरियर्स संघाचे संघ मालक प्रशांत भाऊ माळसकर स्पोर्ट फाउंडेशन टीम. यावेळेचा चेंडू होता, फटका केलायचा होता एकीकडे. चेंडू आला एकीकडे, म्हणजे जायचं होतं वाशीला, गेलोय काशीला अशी चालत होत असताना पाहायला मिळाली आहे. आणि इथे आपण पाहतोय एक सिंगल त्या ठिकाणी प्राप्त होईल. एका सिंगलच्या मदतीने धावफलक पुढे सरचवलं जात आहे. धावफलकावरती धावा येत आहेत त्या तब्बल 59 59 धावा. या षटकामध्ये 9 आल्यात. प्रत्येक चेंडूवरती धाव आलेली पाहायला मिळाली आहे. विनीत माळीसाठी हा बॉल स्नॉटर उजव्याशीच्या बाहेर वेगाने टाकलाय. गतीचा प्रचंड वापर केला. एखादा एरोप्लेन टेक ऑफ घ्यावा त्या रीतीने या बॉलने देखील टेक ऑफ घेतलाय. रायझिंग डिलिव्हरी इथे पाहायला मिळाली. सरप्राइझिंग गेलं बॅटरला. 59 बनल्यात. चौथं षटक प्रगती पथावरती असताना पुढचा बॉल. हो यावेळेस आपण पाहतोय थोडस स्टेप आउट खेळण्याचा प्रयत्न होता. दरम्यान चेंडू अगदी नजरेत समोरून घासून घडलाय वासिक शेख यांनी. हा बॉल पाहिला गेला तर वेगाने निघून गेलाय विकेट किपरच्या हातामध्ये. चेंडू डॉट बॉल होलाय. 4 षटकांची होती समाप्ती. 4 षटकांच्या समाप्तीनंतर धावफलकावरती लगावल्या जात आहेत प्रतापगड वॉरियर्स अर्थातच माननीय श्री प्रशांत भाऊ माळसकर फाउंडेशन
वडगाव टीमच्या धावफलकावरती येत आहेत ते आतापर्यंत 59 धावा 0 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. ओटीओ डीजे ऑपरेटर डीजे रोहित. थँक्यू, धन्यवाद डीजे. धावफलकावरती धावा 59 मांडल्यात. या षटकामध्ये 9 आलेल्या पाहायला मिळाल्यात. 59 ऑन दी बोर्ड आहेत. पावप्लेचे षटक घ्यावं की नाही घ्यावं त्याची चर्चा होते. नॉन स्ट्रायकर एंडला विनीत माळी आहे. मुन्ना पिंपळे स्ट्रायकर एंडला पाहायला मिळतोय. मुन्ना पिंपळे 5 बॉल 5 वरती नॉट आउट बॅटिंग करतोय. जे काय एका बाजूला आपण पाहिलं विनीत माळी 52 धावसंख्येवरती नॉट आउट आहे. 59 रन्स ऑन दी बोर्ड आहेत. धावांचा रतीप रचला गेलाय. धावा वेगाने येत असताना पाहायला मिळाल्यात. महत्वाची बाब ही मात्र पाहायला मिळते आहे. दर्जेदार स्पर्धा, दर्जेदार आयोजन, नीटनेटकं आयोजन या स्पर्धेच्या माध्यमातून आपण पाहत आहोत. मानाची, सन्मानाची, प्रतिष्ठेची, अभिमानाची, परंपरेची मावळ प्रीमियर लीग तुम्ही पाहताय. गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज होईल. पहिला बॉल, काय स्वागत केलंय गोलंदाजाचं भव्य स्वागत. स्वॅग से करेंगे सबका स्वागत म्हणत असताना षटकार ठोकला. या डीआरएस मागणी डिसिजन रिव्ह्यू सिस्टीमचा वापर करण्यात येईल. डीआरएस वेस्ट साइड पाहिली जाईल. षटकाराला 65 ऑन दी बोर्ड. षटकार येत असताना पाहायला मिळाला. ऑन साइडला अफलातून स्ट्रोक पाहायला मिळाला होता. विनीत माळीने या वर्षीच्या हंगामामध्ये 13 अर्धशतक ठोकलं. ग्रामीण स्तर असू द्यात, खुला गट असू द्यात, विनीत माळी चर्चेतील नाव राहिलं. आणि या वर्षीचं हंगाम त्याच्या 13वी अर्धशतक त्याच्या बाटमधून पाहायला मिळालंय. आणि रील निश्चित येईल आज सायंकाळी. युवा खेळाडू आणि मला वाटतं ना हल्लीच्या खेळाडूंच्या रील सातत्याने बनतात. एक लाईन सातत्याने येते, मोठे मोठे गार केले गंमत मध्ये रील येईल. कारण आणि यायला आज त्याने चांगली बॅटिंगही केली आहे. तुफानी अंदाज त्याचा पाहायला मिळाला. कारण जोपर्यंत जब तक दिखेगा नहीं ना तब तक बिकेगा नहीं. या लक्षवेधीवर डीआरएची मागणी करण्यात आली. अंपायर्स इम्पॅक्ट पाहतायत एक्झॅक्टली कुठे आहे. विनीत माळीचा धुमाकूळ मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतं. आज तो थांबायला तयार नाही आहे. रुकना हमें आता नहीं और झुकना कभी हमने सीखा ही नहीं. थांबणं पसंतच नाही आहे. आपण नेहमी म्हणतो ना सोन्याची चमक आणि आगरी कोळ्यांची धमक कधी कमी होतच नाही. हा खेळाडू त्यातलाच आहे. मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग करत असताना विनीत माळीला आपण पाहतोय. दर्जेदार खेळ मैदानाच्या आतमध्ये त्याने साकारलेला पाहायला मिळालाय. चला पंच निर्णय येऊ द्यात. कारण थोडीशी घाई करा. 5 वाजलेले आहेत. सेकंड इनिंग ही अजूनही बाकी आहे. डिसिजन रिव्ह्यू सिस्टीमचा वापर करण्यात आलेला पाहायला मिळालाय. निर्णय अजूनही प्रलंबित आहे. मानाची स्पर्धा आपण पाहतोय मावळ प्रीमियर लीग. आदरणीय सतीश शेठ सातकर साहेब, त्याच वेळेला मावळ टेनिस क्रिकेट असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमानाने फेअर डिलिव्हरी आहे. फेअर डिलिव्हरी षटकार येत असताना इथे पाहायला मिळतोय. धावफलकावरती 65, षटकाराला पहिल्याच बॉलवरती. पहिल्या बॉलवरती मुन्नाच्या बॅटमधनं A1 क्वालिटीचा प्रहार पाहायला मिळालाय. त्याचं नाव आहे मुन्ना. या मावळचा तो डाण्या वाघ मैदानाच्या आतमध्ये ऑन स्ट्राईक तयार आहे. कित्येक टुर्नामेंट मध्ये 1 हँडेड बॅक टू बॅक सिक्सेस मारलेला आहे. आज बघायचं काय करतील. यावेळेस आणखीन एक बॉल निघालाय आणि जाऊन देखील पोहोचलाय काऊ कोणाच्या डोक्यावर. सो ब्युटिफुल, सो इलिगेंट, जस्ट लुकिंग लाईक अ वाव. मुन्नाच्या बॅटमधनं षटकार. केसामध्ये गंगावन बुचुड्यात ग केवडा. केसामध्ये गंगावन बुचुड्यात ग केवडा. थँक्यू. एक हिंदीमध्ये म्हण म्हटली जाते, टरबुजे को देख के खरबूजा भी रंग बदलता है. असंच काहीतरी घडतंय. मुन्ना पिंपळे मैदानाच्या आतमध्ये तोही बॅटिंग करू लागलाय. एका बाजूला विनीत माळीचा थाट पाहायला मिळतोय. तो मैदानावरती आहे आणि त्याच्या साथीने आता मुन्ना पिंपळे 71 धावा धावफलकावरती म्हणलेले आहेत. वासिक भाई, आपको सेकेंड इनिंग में बैटिंग करनी है.
71 धावा धावलकावरती बनलेल्या पाहायला मिळाल्या. 71 ऑन दी बोर्ड आहेत. गोलंदाज मार्क मध्ये पुढचा बॉल घेऊन गोलंदाज जुनेद अन्सारी उजव्या शीच्या बाहेर ठेवला होता. दिशाईने व्हाईट बॉल पळवाटा शोधण्याचा प्रयत्न केला होता जुनेदने. DRS ची मागणी करण्यात आली. बॉलिंग टीमने चॅलेंज केला अंपायरच्या डिसिजनला. DRS पुन्हा एकदा व्हाईट बॉल साठी चॅलेंज करण्यात आलं. फिल्डिंग टीमने चॅलेंज केलाय. व्हाईट बॉल आहे की नाही त्याची शहानिशा इथे करण्यात येईल. अगदी आपण पाहतो मैदानाच्या मध्ये जुनेद अन्सारी. गोपी सर सांगायचं झालं तर मावळ तालुक्यामध्ये याला एक्सप्रेस म्हणजे सर्वाधिक वेगानं गोलंदाजी करणारा गोलंदाज ओळखला जातो, परंतु आजच्या दिवसभरामध्ये तो कुठेतरी बेदरला गेलाय. आपण पाहतो मैदानाच्या मध्ये कशा रीतीने आपण पाहतो मैदानाच्या मध्ये. आणि तिसऱ्या बंजनचा डिसिजन आलाय व्हाईट बॉल. आपण पाहतो मैदानाच्या मध्ये वाईट बॉल आहे. अवंतरी धावा इथे मात्र धावबलकावरती वाढ होते. स्कोर कार्ड वरती आपल्याला पाहायला मिळतात 72 धावाच्या धावबलकावरती आहेत. यावेळेचा बॉल आपण पाहतो मैदानाच्या मध्ये फटका केलाय. मिड विकेट दिशेमध्ये क्षेत्ररक्षक आहे तिकडे तैनात. एक सिंगल प्राप्त झाली आहे. एका सिंगलच्या मदतीने धावबलक पुढे सरसावलं जात आहे. धावबलकावरती येत आहेत 73 धावा. पाहूया मैदानाच्या मध्ये जिकडे चर्चा सुरू आहे ऍज अ आयकॉन विनीत माळीची. विनीत माळीची चर्चा सर्वाधिक जास्त चालू असताना पाहायला मिळाली. ज्या रीतीने त्याने बॅटिंग केली आहे, ज्या रीतीने त्याचा बॅटचा फ्लो पाहायला मिळाला. 2 मॅचचा प्रदर्शन त्याचं पाहता किंवा 2 मॅच मध्ये जसा तो आउट झाला ना, एका क्षणाला असं वाटत होतं, मनाला कुणकुण होत होती की त्याला कुठेतरी कोणीतरी सांगायला हवं. यावेळेचा बॉल पुन्हा एकदा विनीत माळी थांबायला तयारच नाही येतो. जिथे तिथे मोठी फटकेबाजी करतोय. हायलाइट जनिक जर बॅटिंग पाहायला मिळते. षटकार आला त्याच्या बॅटमधून. थँक्यू डीजे. 19 वर्षाचा आहे विनीत, परंतु मित्रांनो तुम्ही जे काही पाठीमागे केलं त्याला महत्व नाही. तुम्ही मैदानात काय करता ना याला प्रेक्षक राजानं दिलेलं महत्व आहे. आज प्रेक्षक राजांची मन जिंकण्याची कामं करतायत विनीत. चांगला बॉल पाहायला मिळालाय. फटका देखील तितका सुंदर बॉल निघालाय. पॉइंट आणि एक्स्ट्रा कव्हरच्या मधोमध सीमारेषेच्या बार षटकारा पाठोपाठ विनीत माळी यांचा ब्रँडेड चौकार. थँक्यू. विनीत माळी 62 रन नॉट आउट. विजलो जरी आज मी हा माझा अंत नाही. पेटेन उद्या नव्याने सामर्थ्य नाशवंत नाही. छाटले जरी पंख माझे पुन्हा उडेन मी. अडू शकेल मधला अशी कोणतीही भिंत नाही. या खेळाडूला अडवायला आता कोणी तयार नाही आहे. खोला टाकलेला बॉल होता. सिंगल घेतली विनीतने. एकेर धाव्यावरती समाधानी आहे. तो बॅटिंग करतोय. जिथे एकंदरीत 63 धावा त्याच्या बॅटमधून आल्यात. संघाची धावसंख्या 84 बनल्यात. विनीत माळीचा झंझावाती खेळ अद्याप थांबायला तयार नाही आहे. 5 षटकांचा खेळ संपला. 84 धावा धावफलकावरती बनल्यात. अजूनही मावळाची रन मशीन येणं बाकी आहे. या गोष्टीचा विचार करायला तर हवाच. 84 म्हणल्या विदाउट लॉस 5 षटकांच्या समाप्तीनंतर 84. एवढा विश्वास जर असेल ना आज आयकॉन विनीत माळीवरती, जरी इथे तर धावा झाल्या ना 84 आहे. 84 धावा धावबलकावरती आपण पाहतो मैदानाच्या आतमध्ये. 84 धावा अगदी आपण पाहतोय धावबलकावरती आलेल्या आहेत. मावळची रणमशीन डगआउट मध्ये जर शब्द बसलेले आहे तर तो विचार आपण करण्याआधी जर हा विचार केला ना सर, जर विनीत माळीच्या चेंडू बॅटवरती एवढे परफेक्ट येत आहेत, त्याच्या बॅटमधनं षटकार चौकार पाहायला मिळत आहेत ना, बॅटिंग पॉवर प्ले जो स्वीकारला गेला मैदानाच्या आतमध्ये. संजय भालेराव सरांनी नक्कीच इशारा तिथे मात्र आमच्यापर्यंत केलाय आणि सांगितलंय बॅटिंग पॉवर प्ले जो स्वीकारला गेलाय. आणि या बॅटिंग पॉवर प्लेच्या षटकामध्ये गोलंदाजीसाठी आपण पाहतो मैदानाच्या आतमध्ये गोलंदाजी करण्यासाठी दाखल होतील जयेश सिंग. जय सिंगला इन्व्हाइट करण्यात आलेलं पाहायला मिळत आहे. महत्वाच्या षटकामध्ये त्याला गोलंदाजी मार्कमध्ये पाचारण करण्यात आलेलं पाहायला मिळत आहे. विनीत ज्या रीतीने बॅटिंग करतोय ना आज हायलाइट्स पाहायला मिळते. ढगात लाइटिंग लावली आहे त्याने. आज चहू बाजूला जणू काही त्याची बॅटिंग जी आहे ना किंवा हायलाइट जनिक पाहायला मिळाली. फोटोजेनिक स्ट्रोक त्याने केले. चांगले स्ट्रोक त्याच्या बॅटमधून पाहायला मिळालेत. जय सिंगला पुन्हा एकदा इन्व्हाइट करण्यात आलं. याआधी एका षटकामध्ये 18 धावा त्याच्या अगेन्स्ट आल्यात. खर्चिक साबित राहणार आहे जयेश. त्याला पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कमध्ये आपण पाहतोय. जय सिंग अराउंड विकेटने पुढचा बॉल विनीतसाठी.
लोड फुलटोज होता ऑन साइडला, नाखुश असेल, हताश असेल, निराश असेल विनीत या स्ट्रोक वरती. लोड फुलटोजला मिस केलं, एक अपॉर्च्युनिटी होती ती मिस झाली, सिंगल आली. संघाची धावसंख्या 85. धावफलकावरती 85 धावाच्या धावफलकावरती असताना अजूनही एकही ब्रेक थ्रू मिळवता आलेला नाही या गोलंदाजांना. आता बघायचंय तोच प्रयत्न करेल का इकडनं गोलंदाज जयेश, की षटकार येईल पुन्हा एकदा. शांत पडलंय मैदान. चांगला बॉल पाहायला मिळाला, फटका देखील इतका सुंदर. शांत पडलेलं मैदान अशांततेचं करण्याचं काम करतोय. त्याचं नाव आहे या मावळचा मुन्ना, ठोकतोय षटकार. थँक्यू. मुंबईचा वडापाव लोणावळ्याची फेमस आहे चिकी. मुंबईचा वडापाव लोणावळ्याची फेमस आहे चिकी. या फलंदाजांसमोर आता गोलंदाजी अक्षरशः पडली आहे फिकी. धावा कोऱ्याने येतात. पाच जिथे वाटेल तिथे फटकेबाजी चालू आहे. मुन्ना पिंपळे काय स्ट्रोक आला त्याच्या बॅटमधून. 24 धावा धावफलकावरती, नॉट आउट आहे 91 91. बॅटची लिडिंग एज पाठीमागे चाललाय. कॅश ऑफ झेल झालेला नाही आहे. आज कोणतीही गोष्ट संघाच्या हिताची घडलेली नाही आहे. जयसिंग देखील हेच सांगण्याचा प्रयत्न करतोय. एकही बाब पथ्यावरती पडली नाही. कॅचेस ड्रॉप झाल्या, जीवदान मिळाली. गोलंदाजांचा सपाटून मार खाल्ला गेला. गोलंदाजांनी डिटर्जंटचा वापरच नाही केला या दोन्ही खेळाडूंनी. धुलाई केली आहे गोलंदाजांची. जिथे धावफलकावरती बँड न बनल्यात. पुढचा बॉल जयेश. यावेळेस बिगिट करण्याच्या प्रयत्नामध्ये होते. इथे पाहिलं गेलं तर बॅट आणि बॉलचा संपर्क पाहायला मिळत नाहीये. विनीत माळी इथे मात्र डॉट बॉल येताना पाहायला मिळालाय त्यांच्यासाठी. जयेशांची चांगली गोलंदाजी पाहायला मिळते या षटकामध्ये. डॉट बॉल आलाय जरूर, परंतु अजूनही आपण पाहिलं तर येणाऱ्या अजूनही एकंदरीत 14 बॉलचा खेळ बाकी आहे. 14 चेंडूमध्ये धरकत मी म्हणेन की निलेश जगे हा विचार करत असेल की 4 ते 5 बाहेर मारायचे आहेत. याचाच विचार असावा. पुढचा बॉल खोलातला होता, इनसाइड आउट. विनीत माळी क्लास, दर्जेदार बॅटिंग झक्कास. चेंडू सीमारेषेच्या बाहेर, षटकार. थँक्यू. डीजे जयेश मैदानाच्या आतमध्ये. जयेश वरती वार आलाय. यावेळेस पुन्हा एकदा फटका. यावेळेस फसलाय की काय, आणि अंकुश शेवकर यांच्या डोक्यावर आणखीन एक वर काढलाय. चेंडू सीमा पार पाठवलाय आणि षटकार गेलाय. 6 धावा. थँक्यू. मित्रांनो, वय वर्ष 19, आयकॉन खेळाडू. या स्पर्धेतली सर्वाधिक वैयक्तिक धावसंख्या नोंदवली आहे. 76 धावसंख्येवरती नॉट आउट विनीत. एकदा जोरदार टाळाव द्या त्याच्यासाठी. 76 रन नॉट आउट. धावफलकावरती बनल्यात 104. अजूनही 12 बॉलचा खेळ बाकी आहे. 6 षटकाचा खेळ संपला. ही आकर्षक ट्रॉफी, हा झळाचा करंडक तुम्ही पाहताय. बाहुबली ट्रॉफी आहे ही. मानाचा करंडक, हा अभिमानाचा करंडक कोणाला दिला जाणार. जिथे ICC ची जो लोगो तुम्ही पाहताय वरच्या बाजूला, या मानाच्या करंडकावरती पाहायला मिळत आहे. मावळ प्रीमियर लीगचा हा आकर्षक करंडक तुम्ही पाहताय स्क्रीनच्या अगदी समोर. अगदी तुम्हाला पाहायला मिळतोय या मानाच्या करंडकावरती कोणता संघ नाव कोरणार. एक स्वप्न प्रत्येकाने पाहिलंय. काही जणांनी शतकं ठोकली असतील, काही जणांनी अर्धशतकं ठोकली असतील. अगदी त्याच वेळेला या स्पर्धेच्या माध्यमातून स्वतः आयोजकाच्या भूमिकेमध्ये आदरणीय सतीश शेठ सातकर साहेब यांचंही आगमन पाहायला मिळते. त्यांनाही व्यासपीठावरती आपण पाहतोय. प्रसिद्ध मराठी उद्योजक साहेब, आपण केलेले हे आयोजन खरं तर आज आपण पाहिलेलं हे स्वप्न सत्यात उतरत आहे. प्रेक्षक वर्गाची गर्दी आहे आणि प्रत्येकाने उदंड प्रतिसाद दिला या स्पर्धेला. 104 बनल्यात. मुन्ना स्ट्राईकला, बॅकफुटला आला. मुन्ना सांगतो ना, मुन्ना ना. चेंडू सीमारेषेच्या बाहेर, षटकार. थँक्यू डीजे.
100 धावांची पहिल्या विकेट साठीची भागीदारी देखील पाहायला मिळाली आहे या दोन्ही बॅटरच्या दरम्यान. 110-0. पुन्हा एकदा भागीदारी करायची होती आणि फटका फसलाय. वासिक आलाय चेंडू खाली आणि 110 धावेंवरती पहिला गडी बाद झालाय. एकदा मुन्नासाठी आणि विनीत माळी यांच्यासाठी जोरदार टाळ्या वाजवा मित्रांनो. का बॅटिंग केली आहे. आज मावळ प्रीमियर लीग मध्ये रेकॉर्ड हे बनवले जातात आणि रेकॉर्ड बनवले जातात ते तोडण्यासाठी आता यांचा रेकॉर्ड कोण तोडेल ना हेच बघायचं बाकी राहील. मला तर ना खरं तर मी थांबा डीजे, मी तुम्हाला खरं तर थांबवेन. आज मावळ प्रीमियर लीगचा हा आजचा दिवस मी दुसऱ्या दिवसामध्ये आज मला बोलवण्यात आलाय. सुमीजी सोनावणे सर, मी आपले विशेष करून आभारी आहे, कारण मला तुम्ही दुसरा दिवस दिला, शेवटचा दिवस दिला नाही, यासाठी खरंच आभारी आहे. आज जर एवढ्या धावा म्हणताय शेवटच्या दिवशी रती मार येते, विचार करा 200 धावाही मारतील कदाचित. ज्या रीतीने खेळ पाहायला मिळालाय या मैदानावरती फलंदाजांना ही खेळपट्टी प्रेमामध्ये पडली आहे. प्रत्येक बॅटर सातत्याने धावा गोळा करतोय. गणेशची ती बाईट मला आठवली. तो म्हणाला इथे 100 धावा ही यशाची आम्ही देत नाहीत. मैदानावरती धावा सातत्याने येत आहेत. 110 धावा धावफलकावरती बनल्यात. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये संघाची रणमेश्रीन, संघाचा कर्णधार निलेश जगे. उजव्या सीच्या बाहेर पहिल्याच बॉलवरती इथे बॅकवर्ड पॉइंटला केलाय क्षेत्ररक्षक तैनात. सिंगल घेतली गेली आहे, केवळ एकेरी धावी. फेकी स्क्वेअर झाली आहे, दुहेरी धावा इथून निश्चित येतील. धावांचा सेलर लागलाय. गेट 1 बाय 1 फ्री मिळाल्या. 2 संघाची धावसंख्या बनली आहे ती 112. धावफलकावरती आतापर्यंत आपल्याला पाहायला मिळतात 112 एका घड्याच्या मोबदल्यामध्ये, जिथे मुन्ना बाद झालाय आणि नवीन बॅटर्स मावळची रन मशीन आपल्याला पाहायला मिळते. आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये 1 रन शॉट आहे इथे आपण पाहतोय. पंचांनी आमच्यापर्यंत डिसिजन कळवला 1 रन शॉट असणार आहे. यावेळेस देखील आपण पाहतोय फटका खेळलाय आणि तो फसलाय. निलेश जगे, मावळची रन मशीन आल्या पावलांनी एका धावेवरती निघाली आहे माघारी. विकेटचं बटन धक्का क्रमांक 2. थँक्यू डीजे. अगदी पाहिलं गेलं ना गोपी सर, सकाळच्या सत्रापासून अजूनही एकही मॅच 100च्या आतमध्ये पाहिलं गेलं तर राहिलेली नाहीये आणि आता बघायचंय ही मॅच कितपर्यंत जाऊन पोहोचेल. किरण सर, मी तुम्हाला खरं तर थांबवेन. निलेश जगे, मी तुमचं लक्ष देतोय. आयोजन समितीने एक मेसेज दिलाय. स्पर्धेचे काटेकोरपणे नियमावली आहे. तुम्ही बॅट, बॉल, स्टंप काहीही मैदानाच्या आतमध्ये तुमची कॅप देखील साजो सामान आपटू शकत नाही. 1 धावांची पेनल्टी. -1. क्या बात आहे. बॅटिंग टीम आपला 1 धाव कमी करण्यात येईल. बॅटरने बॅट आपटली होती बाहेर जाताना. या गोष्टी पाहना, मी खरं तर यासाठी एक गोष्ट मी चांगली लक्षात ठेवली होती गेले काही वर्षापासून. बॉल आपटला की पेनल्टी आहे, परंतु बॅट ही आपटल्यावरती पेनल्टी आहे. यावेळेचा चेंडू उजव्याशीच्या बाहेर पाहायला मिळाला. पंचाकडे लाऊड अपील करण्यात आली आहे. बॅट आणि बॉलचा संपर्कच नाहीये. फिल्डिंग टीम, चला तुम्हाला 1 रनची पेनल्टी. 1 मायनस झाली होती ती वाढली. तुम्ही बॉल आपटला. खरं तर या गोष्टी ज्या आहेत ना ते व्हायलाच नाही पाहिजेत. खरं तर मी मावळकरांचं हृदयाच्या अंतःकरणापासून आभार मानेन. या गोष्टीच्या बाबतीत मीही अग्रेसर आहे की मलाही पसंत नाही. तुमचा कोणताही साजो सामान तुम्ही आपटायचा नाही. मला सचिन तेंडुलकरची एक ओळ अजूनही आठवतंय. तो त्याच्या बुकमध्ये लिहिलेल्या त्याच्या संपूर्ण आयुष्याच्या करिअरच्या बुकमध्ये तो म्हणतो की माझं साजो सामान मी संपूर्ण करिअरमध्ये एकदाही माझा हेल्मेट, माझा ग्लोव्स, बॅट, पॅड मी कधी फेकली नाही. याचं कारण आहे, जर तुम्ही त्याचा आदर कराल ना तरच तुम्हाला तो मोठं बनवणार आहे. कृष्णा सातपुतेने एकदा बॅट आपटली होती, त्याने अक्षरशः माफी मागितली होती. क्रिकेटच्या कुरुक्षेत्रावरती यांचा आदर करा तरच तुम्हाला मोठं करणार आहे खेळाडू. धावफलकावरती बनल्यात 111. या ठिकाणी या स्पर्धेच्या निमित्ताने ज्यांच्या स्पर्धेला 2 शूज आपल्याला सौजन्य लाभलेले आहेत. समीर भाऊ आगळमे आणि त्याचबरोबर अनिकेतदादा पोटवडे, त्यांचा सगळा मित्रपरिवार या स्पर्धेच्या निमित्ताने उपस्थित आहे. या सर्वांचा मावळ तालुका टेनिस क्रिकेट असोसिएशन आणि सतीश भाऊ सातकर युवा मंचाच्या वतीने मनपूर्वक हार्दिक असं स्वागत आहे. थँक्यू.
षटकाला होती मैदानाच्या मध्ये सुरुवात आणि इकडे आपण पाहतोय षटक क्रमांक आपण पाहतोय अंतिम शेवटचं 8वं षटक घेऊन येतील दिनेश चव्हाण. आता दिनेश चव्हाणला बघायचंय मैदानाच्या मध्ये कशा रीतीने कामगिरी केली जाईल. 27 बॉल मध्ये 76 धाव्यांची बहारदार बॅटिंग करतात विनीत माळी. विनीत माळी यांच्यासाठी फटका तर सुंदर आहे. दरम्यान बॉल अंकुश शेवकरला टाटा बाय बाय करत सीमा बाहेर चौकार. थँक्यू. आता पुढच्या 5 मध्ये 20 धावा विनीत माळी बनवतो का ना हे पाहायचं आहे. त्याचं शतक होतंय का त्याची चर्चा होऊ लागली आहे. 80 धावसंख्येवरती तो नॉट आउट बॅटिंग करतोय विनीत माळी. आडवा बॅटने ऑन साइडला चेंडू सीमारेषेच्या बाहेर षटकार. आशिक हूँ मैं कातिल भी हूँ थँक्यू डीजे. मैं हूँ इस क्रिकेट का आशिक आणि आशिक पाहायला मिळतो विनीत माळी. चांगला बॉल पाहायला मिळाला यावेळेस. फटका एखादन खेळला गेलाय. दरम्यान तिथे मात्र दुसरा धावेचा प्रयत्न केलाय. क्षेत्ररक्षकाच्या हातामध्ये चेंडू विसवलेला नाहीये आणि तिथे आपण पाहतोय 1 रन शॉट असणार आहे. आणि इथे पाहिलं गेलं तर एका धावेच्या मदतीने धावबलक पुढे सरसावलं जात आहे. धावबलकावरती धावा येत आहेत मैदानाच्या आतमध्ये 122 धावा धावबलकावरती. आमचे केवल केणी देखील आज सामन्याचा खरं तर साथीने आल्यात विनीत माळीच्या. 87 वरती नॉट आउट 6 इथे 4 ऍड करा. चेंडू सीमारेषेच्या बाहेर. या बॉलने ओलांडली सीमारेषा. विनीत माळीच्या बॅट मधून 91 धावा नॉट आउट बॅटिंग करतोय. 91 रन्स नॉट आउट. थँक्यू डीजे. अजूनही या स्पर्धेमध्ये मावळ प्रीमियर लीग मध्ये 100ची कोणी गाठलेली नाहीये. 100 ही वैयक्तिक गाठली जाईल का. 2 बॉल राहिलेत आणि त्यांच्या वैयक्तिक 9 राहिल्यात. बघायचंय विनीत माळी 100 करेल कम्प्लीट की येईल इथे मात्र. यावेळेस मोठा फटका विनीत माळी आज मात्र आग ओकणारी फलंदाजी करतायत. षटकार. थांबा डीजे थांबा. 97 झाल्या. 97 ऑन दी बोर्ड आहेत. विनीत माळीच्या 97 संघाचे 132 बनल्या. तुझे किसने कहा तू अनजान बनकर आया कर. इस ग्राउंड में मेहमान बनकर आया कर. तुझे तो बख्शे इस गांव की हुकूमत. तेरी ये सल्तनत है. तू सुलतान बनकर आया कर. सुलतान बनून आला खेळाडू. 97 रन्स नॉट आउट. इथे शतक येईल का विनीतच्या बॅटमधून. आडवा बॅटनी खेळला ऑन साइडला. क्षेत्ररक्षक तैनात. सिंगल येईल. दुहेरीचा प्रयत्न करण्यात आलाय. 2nd रन कंप्लीट झालेत. 99 रन बॅटिंग केली आहे. वन शॉट 98 रन. एकदा जिथे मात्र टाळा होत्यात विनीतसाठी. जोरदार टाळा होत्यात. स्टँडिंग अवेशन व्हायला हवं या खेळाडूसाठी. अफलातून नडला अफलातून खेळ साकारला. पहिल्या 2 मॅच मध्ये तितकीशी बॅटिंग झाली नाही परंतु या महत्वाच्या सामन्यामध्ये काय योगदान दिले बहारदार खेळाने. अफलातून इनिंग साकारली. 98 रन नॉट आउट. 133 धावा धावफलकावरती बनल्यात विनीत माळीच्या बॅट मधून. विनीत काळीराम माळी अफलातून खेळ साकारला त्याने. चला टीमला विनंती असेल ताबडतोब तुम्ही क्षेत्ररक्षण लावून घ्या. विनंती असेल जास्त वेळ आपल्याकडे नाहीये. वारंवार विनंती असेल की लगेच तुम्ही क्षेत्ररक्षण लावून घ्या. या ठिकाणी या स्पर्धेच्या निमित्ताने सरपंच संदीपभाऊ जाधव हे देखील असे उपस्थित आहेत. त्यांचंही मनपूर्वक स्वागत. त्यांना विनंती करतो आपण मुख्य व्यासपीठावरती या. त्याचबरोबर विनीतने ज्या प्रकारची बॅटिंग केली मित्रांनो जबरदस्त इनिंग साकारली आहे. आणि विनीतचा खेळ आवडला असेल ना तर टाळ्या होऊन जाऊ दे एकदा. का तो दाखल झाला भिवंडीवरून त्याने दाखवून दिले आज. सुमित सर एवढंच नाही. ज्या युवकाने खरं तर टेनिस क्रिकेटच्या अनेक खेळाडूंना प्लॅटफॉर्म दिलं. ज्या युवकाने खेळाडूंना संधी दिली ते आमचे जवळचे मित्र आणि टेनिस क्रिकेट विश्वातील एक सर्वाधिक उत्कृष्ट अपडेटर म्हणून यांच्याकडे पाहिलं जातं. स्वतःचा संघ आणि स्वतःचं आयोजन करणारे केवल केणी यांच्या माध्यमातून 3000 रुपयाचं जीपे करण्यात आलं विनीत माळीला.
चला टीम तातडीने क्षेत्ररक्षण लगेच लावून घ्या, जास्त वेळ आपल्याकडे नाहीये. विनंती असेल थोडीशी घाई करा. आघाडीचे दोन्ही बॅटर्स मैदानाच्या मध्ये आलेले आहेत. खऱ्या अर्थानं पाहिले गेले तर आज दिवस क्रमांक 2 मध्ये महाराष्ट्रावर दौरा समालोचनासाठी करत असताना चला टीम घाई करा, क्षेत्ररक्षण लगेच लावून घ्या विनंती असणार आहे. सन्माननीय प्रशांत भाऊ माळसकर फाउंडेशन वडगाव टीम घाई करा. महाराष्ट्रभर मध्ये त्यांचा दौरा समालोचनासाठी राहत असतो. असे एक सुंदर असे समालोचक सन्माननीय गोपी सरांचा या ठिकाणी आम्ही मावळ प्रीमियर लीगच्या वतीनं बाबी असावी. तर खऱ्या अर्थानं आज दिवसभराच्या सत्रामध्ये ज्यांचं समालोचन तुम्ही ऐकलं, मावळ प्रीमियर लीग 2026 पर्व क्रमांक 7 मध्ये आमच्याशी जोडले गेलेले सन्माननीय जयजी भोसले सर यांचा देखील आपण आयोजक कमिटीच्या वतीनं प्रेमाचा गोड असा सन्मान या ठिकाणी संपन्न करणार आहोत. तर सर या, आपलं देखील स्वागत आहे. पहिलाच बॉल होता वासिक शेख साठी आणि पहिल्याच बॉल वरती केलंय प्रहार. वासिक शेख यांचा कडक प्रहार, षटकार. थँक्यू थँक्यू. तर या ठिकाणी आज ज्यांचा आवाज खरोखरच आपण ऐकलात, महाराष्ट्रभर ज्या आवाजाने बोरळ पाडलेली आणि आज यांनी आपला बहुमूल्य वेळ तुम्ही मावळ प्रीमियर लीग साठी आम्हाला दिलात. तर या षटकानंतर आम्ही जयजी भोसले यांचा सन्मान करणार आहोत मुख्य व्यासपीठावरती. तोपर्यंत मॅचच्या दिशेने तुम्हाला इथे घेऊन जाईल. एक रंगतदार मॅच आपल्याला मैदानामध्ये पाहिजे आणि इथे मैदानामध्ये काय आम्ही देखील काही कमी नाहीये हे सांगण्यासाठी वासिक शेख दाखल झालाय. बुल्याच्या 2 चेंडूंवरती 2 षटकार खेचलेत. बॅक टू बॅक लागोपाठचे 2 षटकार वासिक शेख यांच्या बॅटमधून आपण पाहिलेत आणि ते कोणाला मारलेत. आमच्या डीजेने देखील सांगितलं पैलवान आलाय, परंतु इकडनं वासिक शेख आलाय आणि बॅक टू बॅक 2 षटकार मारून चाललाय. आता पुढचा बॉल, यावेळेस पुन्हा एकदा एक्स्ट्रा कव्हर आणि पॉइंटच्या मधोमध खेचून मारलाय. हा देखील बॉल निघालाय सीमाबार, चौकार. थँक्यू. 133 झालेले आहेत. 134 चा पाठलाग करायचा आहे आणि या 134 चा पाठलाग करण्यासाठी आघाडीचे दोन्ही धुरंधर आहेत. एका बाजूने एकाउंट वासिक शेख आहे, कॅम्प बॉईज पुणे संघातून पुढे आलेले नाव. अलीकडच्या काळामध्ये प्रहारच्या स्पर्धेमध्ये 2 व्हीलर बाईक त्यांनी मिळवली आहे. आलोक पोंक्षे बॉलिंग ट्रॅक वरती क्रॉस द बॅट इथे खेळायचा प्रयत्न होता. बॅट आणि पॅड मधलं अंतर थोडस कापा चेंडू विकेट किपर कडे विनीत कडे जाऊन मात्र चेंडू विसावलाय. डॉट बॉल आलाय. 16 वरती धावफलक आहे. एका बाजूने आयकॉन वासिक आहे तर दुसऱ्या बाजूला अमोल जाधव आहे. हा मावळचा स्टार आहे अमोल जाधव. 16 वरती धावफलक 16 आहेत. अजून खूप साऱ्या धावा गोळा करायच्या आहेत. समोर आलोक तयार, कट केला. यावेळेस बाकफुटला जाऊन पंच केलाय. ही मनगडी पॉवर दाखवली आहे वासिकने. चेंडू चाललाय डीप कव्हर मध्ये सीमारेषेच्या बाहेर. 4 रन. थँक्यू डीजे. मैदानाच्या मध्ये पाहिलं गेलं तर धावफलकावरती धावा लगावल्या जातात. पहिल्याच षटकामध्ये अजून एक बॉल बाकी आहे आणि 20 धावा. पुढचा चेंडू आलोकांचा. समोर बॅटिंग साठी वासिक. यावेळेस पुन्हा एकदा त्या दिशेमध्ये केलाय. 3 बॉल तिकडेच गेलेत. आणखीन एक आलाय चौकार. 4 धावा. थँक्यू. तर आपण मुख्य व्यासपीठावरती आज ज्यांचा आवाज आपण ऐकला जयजी भोसले यांचा सन्मान आम्ही अशा ठिकाणी करतोय. तर सन्मान करण्यासाठी सतीश भाऊ सातकर असणारे आपले असणारे मुख्य संयोजक, त्याचबरोबर मावळ टेनिस क्रिकेट असोसिएशन असणारे अध्यक्ष
मनोज दाभाडे, राजू चचा सातकर, उपाध्यक्ष बाळाभाऊ दामणकर, त्याचबरोबर आमचे मावळ टेनिस क्रिकेट असोसिएशन कमिटी मेंबर धनराज पाटील, आशिष दाभाडे. मी या सगळ्यांना विनंती करतो आपण या. आणि दादा पोटवडे तुम्हाला विनंती करतो आपण या. आपल्या सर्वांच्या उपस्थितीमध्ये आपण जयजी भोसले सरांचा यथोचित असा सन्मान आम्ही करतोय. तर जय सर आपण आलात, आपला बहुमूल्य वेळ आणि त्याचबरोबर आपल्या आवाजाने मैदान आपलं अक्षय तुम्ही दानानून सोडलं. एक अभ्यासू समालोचक म्हणून जयजी भोसले सरांचं नाव महाराष्ट्रभर आम्ही ऐकतो आणि त्यांचा सन्मान याशिवाय मुख्य व्यासपीठावरती संपन्न केला जातोय. तर नक्कीच जय सर तुम्ही आलात तर या स्पर्धेविषयी फक्त 2 शब्द आणि मावळ टेनिस क्रिकेट असोसिएशन ज्या प्रकारे कार्यरत आहे तर या स्पर्धेविषयी जय सर आवर्जून 2 शब्द. नाही, मावळच्या खेळाडूंसाठी एक सर्वाधिक मोठी संधी, एक मोठं प्लॅटफॉर्म उभं करून देण्यात आलंय. 7वं पर्व आपण पाहतो. या वर्षीच्या हंगामामध्ये ज्या पद्धतीने आयकॉन खेळाडू खेळतात, लीग स्टेजच्या मॅचेस मी ज्या पद्धतीने म्हणालो आणि शिस्तबद्ध मी ऋणी राहीन की तुम्ही जे काही बॉल आणि बॅटसाठी जे पेनल्टी ठेवली आहेत त्याबद्दल विशेष करून मावळकरांचा सर्वांचा आभार. क्रिकेटला मोठं करण्यासाठी या गोष्टी मोठ्या मनाने आपण करायला हव्यात आणि ते तुम्ही सातत्याने करतायत. एक मोठं प्लॅटफॉर्म उभं करून दिलेलं आहे खेळाडूंसाठी. नवनवीन खेळाडू, युवा पिढी इथे घडते. विनीत सारखा चेहरा आज तुम्हाला इथे पाहायला मिळाला, याहूनही अधिक काय पाहिजे. मी खरं तर ऋणी राहीन, मलाही आज संधी मिळाली. आभारी आहे तुम्हा सर्वांचं. काही एंटरटेन करण्याचा प्रयत्न केला त्याबद्दल दिलगिरी धन्यवाद. आज तुम्हा सर्वांचं माडीन आणि आज एक चांगलं आयोजन तुमच्या माध्यमातून पाहायला मिळते. धन्यवाद. थँक्यू सर. तर मॅचकडे आपण पुढे वळूयात. अमोल जाधव आणि वासिक. बॉलिंग ट्रॅकवरती निलेश ढगे. यावेळेस पुन्हा बॅटचा फेस ओपन केलाय. कव्हर पॉइंटच्या डोक्यावरून चेंडू चाललाय सीमारेषेच्या बाहेर. दन 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 करत 4 रन. तर मॅचकडे आपण जाऊ. इथे पाहायला गेले तर चेंडू मैदानाच्या आतमध्ये डॉट बॉल येताना पाहायला मिळालाय. 31 रन्यात अजूनही मैदानाच्या आतमध्ये 38 बॉल मध्ये 103 धाव्यांची गरज. इकडनं मावळचा एक्सप्रेस, मावळचा राजा निलेश ढगेला मी पाहतो मैदानाच्या आतमध्ये. चांगला बॉल पाहायला मिळाला. फटका इथे खेळलाय वासिक सेकंडच्या बॅटमधनं एक्स्ट्रा कव्हरच्या डोक्यावरनं एक मोठा तडाखा पाहायला मिळालाय. निलेश ढगेवरती वार, षटकार. थँक्यू टी से. वासिक शेख जोपर्यंत मैदानाच्या आतमध्ये आहे तोपर्यंत वासिक साठी या धावा अवघड नाहीयेत. 37 वरती धावफलक आहे आणि आता बघायचं मैदानाच्या आतमध्ये निलेश ढगेवरती हल्ला चढवलेला आहे. समोर वासिक. लोअर फुल टॉस. फटका इथे फसला चेंडू हवेत आणि समोर मैदानामध्ये बघायचंय कोण आहे तर मग समोर आहे मंगेश. टिपतोय झेल आणि इथे वासिकचा संपला खेळ. विकेट. तिसऱ्या पंचाकडे इथे रेफर केलंय. बॅटिंग टीमने आपण पाहतो इथे निर्णयाला चॅलेंज केलंय. हा चेंडू इथे बीमर आहे की नाही हे पाहिलं जाणार आहे, परंतु हृदयाच्या डोक्यात धडधड करू लागलेले. तिसरे पंच मात्र थोडेसे बिझी होत आहेत. मैदानामध्ये पाहणं गरजेचं आहे तिसऱ्या पंचाकडून निर्णय काय येणार, कारण वासिकने ज्या प्रकारे वादळ उठवलं तर वासिकने ज्या प्रकारचे स्ट्रोक खेळलेत किरण. कव्हरचे षटकार, कव्हरचे चौकार त्याने दाखवले. लॉंगॉनच्या डोक्यावरून चौकार षटकार त्याने खेळले, परंतु त्यानंतर निलेश ढगेचं अग्रेशन आपल्याला पाहायला मिळाले. आता बघायचं तिसऱ्या पंच इथे निर्णय काय घेणार. चर्चा प्रेक्षक राजांमध्ये कुजबूज सुरू झाली आहे. हा वासिक इथे मैदानामध्ये बाद झाला तर मात्र धावेंचा डोंगर फोडणं अवघड होऊन बसेल. जर धावेंचा डोंगर फोडायचं तर वासिकला मैदानावरती राहणं गरजेचं आहे. आणि नक्कीच बरोबर आहे ना. जर इकडनं प्रेक्षक राजांमध्ये जर चर्चा सुरू झाली तर सुमित सर पाहायला गेले तर व्यासपीठावरती आपले सतीश दादा देखील त्यांच्या स्मित हास्यामधून सांगतात ही मॅच जोरदार होणार आहे.
कारण इथे जर वासिकचे विकेट आले ना तर संघ कुठेतरी थोडा अडचणीत येईल, परंतु जर कुठे परत जर पाहायला गेलं हा चेंडू मेमर तिसऱ्या पंचाने जर सांगितलं तर तिथून पुढे जे काय होईल ना ते फक्त दृश्य बघण्यासारखं राहील. तिसऱ्या पंचांचा डिसिजन काय येईल ना आता ते बघायचंय. तर तिसऱ्या पंचाचा निर्णय OUT आउट. वासिक शेख बॅक टू द पवेलियन. मंगेश 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 थँक्यू डिसेंट. 37 वरती पहिली विकेट आली आहे वासिक शेखच्या रूपाने. वासिकने ज्या प्रकारचं वादळ उठवलं होतं, वासिकने ज्या प्रकारचे स्ट्रोक्स खेळले होते, कुठेतरी मात्र धोक्याची घंटा जाणून दिली होती, परंतु निलेश हेगडे शेवटच्या बॉल वरती विकेट मिळवत संघाला मग पाहतोय पुण्याचा कमबॅक करून दिलेला आहे. निलेश हेगडेने मनगडातला जोर दाखवला आणि सांगितलं मनगडातला जोर जरी झाला कमी, मैदान अजून गाडी जोडण्याची क्षमता अजून आहे. मुकुट असोय कुणाच्या माती, जनतेचा राजा अजूनही तोच आहे आणि जनतेच्या मनावरती राज्य करणारा निलेश ढगे आपण बघितलाय. आता बघायचंय बॉलिंग ट्रॅक वरती विनीत माळी बॅटिंग करत असताना धावेंचा पाऊस पाडला या विनीतने. अमोल जाधवसाठी चेंडू होता ऑन साइडला, मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, परफेक्ट मिडल चेंडू मात्र होऊ शकला नाही. भारत कदम महाराष्ट्र पोलीस सेवेत तो कार्यरत आहे आणि विशेष आपण पाहिले गेले तर बारामतीसाठी क्रिकेट प्रचंड तो खेळलाय. गत वर्षी आपण पाहिले गेले तर मुंबईचं क्रिकेट देखील या पट्ट्याने मोठ्या ताकदीनिशी गाजवलं. या सीझन मध्ये या हंगामामध्ये पुण्यातील नामवंत स्पर्धांमध्ये आपल्या नावाची छाप सोडताना आपण भारत कदमला पाहिलंय. ही देखील बेस्ट वर्सेस बेस्टची लढाई आहे. समोर बॉलिंग ट्रॅक वरती विनीत बॅटिंग मध्ये ती चमक दाखवली. हे छोटा पॅक बडा धमाका आज खूप काही बोलून गेलाय. कट करायचा प्रयत्न इथे होता, शॉर्ट ॲक्सचा कव्हरला चेंडू त्यामुळे बघतो इथे खेळला जाईल, तोपर्यंत घेतल्या कुठल्या प्रकारची धाव नसणार आहे. निलेश ढगे मात्र स्वतः आपण निलेश ढगेला माहिती आहे गेले 2 वर्ष विजेता संघनायक म्हणून निलेश ढगेला आपण बघितलंय. गेले 2 वर्ष मॅन ऑफ द सिरीज मावळ प्रीमियर लीग मध्ये हा बहुमान त्याने मिळवलाय आणि मावळ तालुक्यामध्ये सर्वाधिक जास्त मॅन ऑफ द सिरीज घेणारा कुठला खेळाडू असेल, नाव आहे निलेश ढगे. त्याच्या नेतृत्वामध्ये संघ इथे फिल्डिंग करतोय. भारतचा हा उलट दिशेने फटका खेळायचा होता, नियंत्रण नव्हतं, कंट्रोल नव्हतं इथे आणि आता बघायचं इथे व्हाईट बॉलची घोषणा आणि पंचाच्या निर्णयाला इथे चॅलेंज केलंय. DRS ची मागणी केली मुंडाने. डिसिजन रिव्ह्यू सिस्टमचा वापर इथे केला जाणार. तिसरे पंचाचा मैदानामध्ये पुण्याचा थोडासा इथे बिझी होत आहेत. पाणी घेऊन चला, कारण साहजिकच आपण पाहतो ज्यावेळेस दिवसभर खेळतो आणि दिवसभर खेळल्यानंतर बऱ्याच वेळा ज्यावेळेस आपली बॉडी गरम असते, तुम्ही काय करता की पाणी उभं राहून पिता. अशामध्ये काय होतं, आपण पालती आपली बॉडी डिहायड्रेशन कडे जाते आणि क्रॅम्प येतात. मग या गोष्टी आपण थोड्याशा सांभाळल्या पाहिजेत. सध्या इट्स अ वाईड बॉल, रिव्ह्यू अनसक्सेसफुल. त्यामुळे ज्यावेळेस पाणी येतं त्यावेळेस पाणी तुम्ही बसून पिलं पाहिजे. जगाच्या कानाकोपऱ्यामध्ये तुम्ही कुठेही जा, तुम्ही पाणी जर उभं राहून तुम्ही पाहा. ज्यावेळेस पूर्वी आपण खेळून दमून दाखवून जर घरामध्ये आलो, पूर्वी आपले वडीलधारे माणसं नेहमीच सांगायचे की पाणी बसून पी बाबा. ते बसून पी म्हणजे असं म्हणायचे नाही की तू झोपून जा, तू आराम कर. फक्त एकच यामागचं उद्दिष्ट ते होतं की जगाच्या पाठीवरती तुम्ही कुठल्याही दवाखान्यामध्ये जा, जे पाणी उभे राहून पितात, ज्यावेळेस बॉडी गरम असते त्यांचे गुडघे लवकर निकामी होतात आणि जगाच्या मध्ये कुठलाच असा दवाखाना नाहीये त्याच्यावरती इलाज आहे. त्यामुळे पाणी पाहिजे. गोलंदाज तयार विनीत, हा चेंडू ऑफस्टिकच्या बाहेर ठेवलाय. भरतने मात्र इथे जागा सोडलीये आणि इथे विकेट. फलंदाज भारत कदम बाद. थँक्यू. ही भारत कदमची खेळवृत्ती त्यांनी दाखवली. हलकीची स्निक होती तिथे, मात्र आपण पाहिले तर आवाज कदाचित आला नसावा, परंतु भारतने पंचाकडे पाहिले नाही, त्याने त्याची जागा सोडून दिली. किरण, नक्कीच क्रिकेटमध्ये डिसिप्लिन खूप महत्वाचं आहे, स्पिरिट महत्वाचं खूप आहे. कारण खेळाडूमध्ये जर स्पिरिट असेल ना, 4 लोक तुम्हाला बघत असतात आणि तुम्ही तुमचा खेळ कसा करताना याला देखील खूप महत्व दिलं जातं. आज ज्याप्रमाणे आपण पाहिलं पंचांच्या निर्णयाची त्याने वाट पाहिली नाही. जसा बॉल इष्टिरक्षकाकडे गेला त्याची अपील आली, थोडासा तो स्तब्ध झाला आणि लगेच पवेलियनकडे निघाला.
विकेट येताना पाहायला मिळाली दुसऱ्या क्रमांकाची 39 धावसंख्येवरती. तर नवीन बॅटर्स जय सिंग आलेत. ही मॅच खेळायची भावा तुला, ही मॅच खेळावी लागेल. विनीत माळीला बघायचंय मैदानाच्या मध्ये काय होणार. पुढचा बॉल घेऊन विनीत माळी तयार. यावेळेस चेंडू आपण पाहतो मैदानाच्या मध्ये सोडून दिला जातो. इथे पाहिले गेलं वाईट बॉल आहे. अवंतरित रीतीने धावबलक मात्र पुढे सरसवलं जात आहे. धावबलकावरती 40 रन्स 40 धावा धावबलकावरती आपल्याला पाहायला मिळत आहेत 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. 40 वरती धावफलक, 33 चेंडू 94 ची अजूनही गरज. विनीत तर नवीन बॅटर आपण पाहतो मैदानामध्ये दाखल इथे झालेला आहे जय सिंग. यावेळेस स्कूलवर टप्प्याचा बॉल होता. टोक्रशीन यॉर्कर आपल्याला पाहायला मिळाला. गोलंदाजाचा आपण पाहिलं तर कौतुक करेल. मी म्हणेल एखाद्या डान्सरला नाचवा, जसा तो नृत्य करतो, जसा तो नाचतो ना, तसा इथे जयेशला मात्र विनीतने नाचवला. आणि नक्कीच आहे ना, परफेक्ट अगदी पाहिजे गेलं तर पायाच्या मधोमध टाकलेला चेंडू होता, त्याला तिथे स्टान्स करावं लागलं, बॅटला स्टॉप करावं लागलं आणि तिथे एक सिंगल पाहायला मिळाली आहे. हा चेंडू आपण पाहतोय कट करण्याचा प्रयत्न होता, तिथे चेंडू स्टॉप करतायत खेळाडू. एक सिंगल इथे पाहतोय. एका दुहेरी धावाने धावबलक मात्र पुढे सरसवण्याचं काम करतायत अमोल जाधव. आणि दुसऱ्या बाजूला आपण पाहतो मैदानाच्या आतमध्ये बॅटर्स जय सिंग. आमच्या जय सरांनी सांगितलं सिंग इज किंग. किंग होईल का जयेश? आज बघायचंय मैदानाच्या आतमध्ये. जय सिंग मैदानाच्या आतमध्ये ऑन साईड तयार. मला वाटतं सकाळपासून आपण पाहिले गेले तर वयाची चर्चा तर फार झाली विनीत माळीची, आणि तोही सांगत असेल रो मत चर्चा बहुत हुई, उम्मीद है अब काबिलियत की भी चर्चा होनी चाहिए. आणि काबिलियत काय आहे विनीची ही विनीती दाखवलेली आज. हो यावेळेस अक्षरशः बॅटला बाय बाय करा चेंडू विकेट कीपर के जाऊन विसावलाय. चेंडू डॉट बॉल. 3 षटकांचा खेळ संपलाय. धावफलकावरती 42. 30 चेंडू आणि जिंकण्यासाठी अजूनही 92 ची गरज आहे. अमोल जाधव जोपर्यंत मैदानामध्ये आहे तोपर्यंत अशक्य नाहीये. शेंदराचा भारी टिळा, शेंदराचा भारी टिळा, लिंबाची माळ गळा, ऐका होतीची नवलाई. आसूड बंदित बंदित आली लखाबाई, आसूड बंदित बंदित आली लखाबाई. शेंदराचा भारी टिळा, शेंदराचा भारी टिळा, लिंबाची माळ गळा, ऐका. इथे विकेट येताना आपल्याला पाहायला मिळाली. त्यानंतर मात्र थोडस कमबॅक सामन्यामध्ये शिरकाव केला विनीतने. आपण पाहिले तर या षटकामध्ये 5 धावा अवघ्या खर्च केलेल्या आहेत. 42 वरती 2 आहे. बॅटिंग पावलूचा इशारा मात्र मैदानाच्या मध्ये घेतलाय अमोल जाधव. या खेळाडूला आपण पाहिले गेले तर मावळचं क्रिकेट गाजवलं, हवेलीचं क्रिकेट गाजवलं, पुण्याचं क्रिकेट गाजवत असताना देखील आंबेगाव जुन्नर या तालुक्यामध्ये मावळचा पहिला खेळाडू आहे जो मात्र तालुका सोडून इतर ठिकाणी खेळताना आपण पाहिला तो अमोल जाधव. आज बघायचंय तो स्वतःला सिद्ध करणार का इथे, कारण संघ अडचणी सापडलेला. निले डेगे बॉल ट्रॅक वरती तयार. पहिलाच बॉल अख्खू टप्प्याचा बॉल होता. आडव्या बॅटने खेचण्याचा प्रयत्न. शॉर्ट स्क्वेअर लेगचा खेळाडू चेंडू पाठमोर झालाय. पाहता पाहता चेंडू अगदी सीमारेषेच्या बाहेर आहे. 4 रन. थँक्यू डीजे. आता मैदानाच्या मध्ये निलेश ढगे आणि समोर अमोल पाहायला मिळत आहेत. बुम बुम अमोल जाधव आहेत. त्यांच्यामध्ये खूप मोठी क्षमता आहे. मी करू शकतो आणि हे मी करून दाखवणार. परंतु तोडीस तोड उत्तर देण्याचा प्रयत्न राहतोय निलेश ढगे यांचा. काय प्रयत्न असतील बघायचंय. बॅटर्स की बॉलर, बॉलर की बॅटर्स, बॉलर टू बॅटर्स. लोरपुटा चेंडू आपण पाहतोय तिथे मात्र सुंदररीतीने चेंडू अडवला जातोय. डाय लगावली आहे आणि संघासाठी धावा वाचवण्याचा प्रयत्न करतायत खेळाडू. एक सिंगल तिथे प्राप्त होती. एका सिंगलच्या मदतीने धावफलकावरती आपण पाहतोय स्कोर कार्ड वरती धावा गेलात तब्बल 47 धावा 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. 47 वरती 2 धावा मैदानाच्या मध्ये आहेत. तुमचे विचार मोठे असावे लागतात. तुमचे विचार ब्रँड असावे लागतात. आज तुम्ही विचार कसे करता या गोष्टी फार महत्वाच्या आहेत क्रिकेटमध्ये. गोलंदाज दिलेश तयार आहे. पुन्हा एकदा दुरून खेळण्याचा प्रयत्न. पाय चाललेले नाहीयेत. फुटवर्क फार महत्वाचा असतो क्रिकेटमध्ये. क्रिकेट मधला फुटवर्क आणि मोबाईल मध्ये जर नेटवर्क नसेल तर या 2 गोष्टींना फार मोठं महत्व उरत नाही. त्यामुळे या 2 गोष्टींकडे लक्ष करायचं असेल तर क्रिकेटमध्ये तुम्हाला फुटवर्क घेणं गरजेचं आहे. धावफलकावरती बघायचं 47 वरती स्थिरावलेलं आहे. 27 चेंडू 87 ची गरज अजून आहे. गोलंदाजीसाठी निलेश ढगे तयार. लोअर फुल टॉस. यावेळेस
स्लाइड खेळ आपण पाहतोय. बॉलला कव्हर पॉईंटच्या डोक्यावरून चेंडू सीमारेषेच्या बाहेर पोहोचेल. 4 रन. थँक्यू डीजे. आता अर्धशतक इथे पूर्ण होतोय. धावफलकावरती आपण पाहतोय 4थं षटक प्रगती पथावर असताना. विचार ब्रँड असावे लागतात. पुन्हा एकदा आता विचार बदललाय जयेशने आणि चेंडू पाठवलाय सीमारेषा बाहेर. सिक्सर. थँक्यू डीजे. विचार आणि चांगले माणसं जर तुमच्या समेत असेल ना तर तुमचा पराभव करणारं कोणी नाहीये. त्यामुळे तुम्ही सोबत चांगली माणसं देखील ठेवा आणि चांगले विचार देखील ठेवा. आमच्या सोबत जोडले गेलेले आमचे सतीश दादा देखील चांगलेच आहेत आणि चांगलं आयोजन नियोजन पाहायला मिळत आहे. हो, यावेळेस आपण पाहतोय बॅट तिथे घासण्याचं काम केलंय आणि इथे आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये एक डॉट बॉल येताना पाहायला मिळालाय. धावसंख्या जातीये तब्बल 57 वरती. 4 षटकांचा खेळ संपला गेलाय. 2 गडी तंबूच्या आश्रयाला. तर मला वाटतं आपण पाहिलं गेलं तर आपण नेहमी सांगत असतो शेवटच्या आता चेंडू शिल्लक आहे 24 बनवायच्या त्या 77. 24 चेंडू आणि 77 ची गरज. रिया बुलोस खऱ्या अर्थाने एक 11 वर्षाच्या मुलीचं नाव आहे. तिला धावण्याची प्रचंड आवड आहे. परंतु नुसतं आवडच नाही तर धावण्याचं इतका वेळ डोक्यावरती चढलं होतं. परंतु वडिलांची परिस्थिती हालाकीची. साधे तिला धावण्यासाठी शूज घेण्याची ऐपत नाही. 2019च्या ऑलिम्पिक मध्ये तिने धावण्यासाठी ती गेली. तिची निवडही झाली. परंतु शूज नाहीये पायामध्ये. तिने डॉक्टर टेबागच्या आपल्या पायाला गुंडाळला आणि त्याच्यावरती पेनाने नायकीची मार्किंग केली. तिने 1 नाही 2 नाही 3 गोल्ड मेडल जिंकले होते. रिया बुलोस तिचं नाव. वयाचं फक्त 11 वर्ष आणि आज त्याच नायकीने तिचा ब्रँड अँबॅसेडर करून घेतलेला आहे. विचार ब्रँड असावे लागतात. तुमची परिस्थिती कधीच तुमचं टॅलेंट थांबवू शकत नाही. गोलंदाजीसाठी गोलंदाज तयार आहे. शंभू मातेरे. अमोल जाधव साठी चेंडू होता. याही वेळेस बॅट आणि बॉलचा संपर्क नाहीये. चेंडू डॉट आलेला आहे. विचार बदलावा लागणार आहेत. विचार जर बदलावेच लागतील ना आता बॅटिंगचा वेग देखील बदलावा लागेल कारण उशीर होऊन चालणार नाहीये. 23 बॉल मध्ये 77. आपण पाहतो मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतील. सत्ता कोणाची चालेल हे देखील पाहायला मिळेल का. या स्पर्धेच्या निमित्ताने काळेनगरीचे उद्योजक सन्माननीय विशाल भाऊ सातकर यांचं आगमन झालंय आणि स्वागत या बुलंदी षटकाराने. छरण. मी सन्माननीय विशाल भाऊ सातकर यांना विनंती करतो या मुख्य व्यासपीठावरती आपलं स्वागत आहे. अमोल जाधवचे प्रयत्न सुरू झालेले आहेत. कोशिश तब तक करो जब तक थक ना जाओ और मेहनत तब तक करो जब तक जीत ना जाओ. ती मेहनत करायची आहे. याही वेळेस आपण पाहतोय बॅट आणि बॉलचा संपर्क नाहीये. चेंडू इथे डॉट. धावफलकाकडे पुणे जाऊयात आपण. 63. शेवटचे 21 चेंडू 71 ची गरज. या दिल्ली बहुत दूर आहे. इथून पुढे दिल्लीचा प्रवास करायचा आहे. बस ट्रेन कार गाडीने प्रवास करून चालणार नाही किरण. विमानाचं तिकीट काढावं लागणार आहे. थेट विमानाने प्रवास करावा लागेल. हो, यावेळेस आपण पाहतोय गतीमध्ये परिवर्तन. तिथे देखील आणखीन एक चेंडू डॉट बॉल होलाय. चुकी होताना पाहायला मिळाली पाठीमागे. दरम्यान इथे पाहायला गेलं तर हा चेंडू आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये एक चांगल्या रीतीने पडला गेलाय. एक डॉट बॉल येताना पाहायला मिळालाय. शेवटचे चेंडू शिल्लक राहिलेत मैदानाच्या आतमध्ये. 20 चेंडू आणि विजयासाठी 71 धाव्यांची गरज. काय होईल मैदानाच्या आतमध्ये. गोलंदाजी मार्क वरती गोलंदाज पाहायला मिळत आहेत. शंभू मातेरे. तरी इकडनं आपण पाहतो मैदानाच्या आतमध्ये अमोल जाधव. ओ, बॅटच्या स्लॉट मध्ये फटका खेळलाय आणि तिथे क्षेत्ररक्षक निवडलाय. बूम बूम. अमोल जाधव बॅक टू द पवेलियन. थँक्यू डीजे. आणि इथे मैदानाच्या मध्ये आपण पाहतोय खऱ्या अर्थानं आता संघ फार मोठ्या अडचणी सापडलेल्या आहे. आज आमच्या पाहिलेलं तर सकाळपासून ज्येष्ठ बरेचसे जे मान्यवर आहेत ते मात्र या स्पर्धेचा आनंद ते घेत आहेत. ते आस्वाद घेत आहेत. प्रत्येकाला पाहायचं आहे की मावळ प्रीमियर लीग
ही स्पर्धा गाजवणारा खेळाडू कोण ठरणार आहे? नवीन बॅटर दिनेश चव्हाण. पराजय असेल समोर जरी मी क्षेत्र कशा कारणे सोडावे, मृत्यू आला समीप कितीही शेवटच्या श्वासापर्यंत लढावे. इतिहास बदलण्याच्या उमेदीने प्रत्येक भविष्यवाणीला फाडावे. भूतकाळाही परवा न करता वर्तमानातून ध्येयाचे मार्ग काढावे. जर तुम्हाला यशाचा मार्ग काढायचा आहे, आज ती विस्फोट खेळी करायची आहे. 19-71 ची गरज आहे. आता मैदानाच्या आतमध्ये बघायचं या बॉलवरती काय येईल. यशाचे मार्ग सापडायचे आणि त्यासाठी प्रयत्न केले जात आहेत. यावेळेस चेंडू आपण पाहतोय पॉईंटच्या दिशेमध्ये ढकललाय. तिथे मात्र एक सिंगल प्राप्त झाली. एका सिंगल वरती समाधान मानावं लागतंय आणि एक धावेच्या मदतीनं राहिला शेवटच्या 18 बॉल मध्ये 70 धावा. मॅच जड झाली. आमचे सुमित सर सांगतात ना, यहाँ से दिल्ली बहुत दूर है मेरे दोस्त. परंतु इथून जर षटकार जर आले ना तर धावा होऊ शकतील. अशक्य ते शक्य करिता तुका म्हणे सायन्स करण अभ्यास आज बघायचंय मैदानाच्या आतमध्ये. 18 चेंडू 70. याच मैदानावरती आपण 18 चेंडूंमध्ये 70 प्लस धावा होताना पाहिलेल्या आहेत. हे मात्र विसरून चालणार नाही. काल आपण बघितलेलं आहे आणि काल फलंदाजांचा बोलबाला राहिलाय, आजही राहिलाय. परंतु निलेश जगेला माहिती आहे की एवढ्या सहजासहजी आपण गाफील राहून चालणार नाही. स्पर्धेच्या निमित्ताने उपस्थित असणारे अतिथी व्यक्तिमत्व सन्माननीय विनायकजी सातकर साहेबांचा या ठिकाणी शुभागमन झालेला आहे. दादांचं देखील मनपूर्वक मनापासून सहर्ष स्वागत. प्रत्येक आयकॉनचा आपण सन्मान करणार आहोत. राकेश कर, तुमचाही सन्मान या ठिकाणी मुख्य व्यासपीठावरती केला जाईल, त्यामुळे तुम्हाला विनंती असणार तुम्ही जायचं नाहीये. स्कोरबोर्ड वरती आपण इथे बघूयात. दाफलकावरती धावा आहेत 64. शेवटचे 18 चेंडू 70 ची गरज. मॅच संपलेली नाहीये. संघर्ष फार मोठा करायचा आहे. दिनेश चव्हाण सायकिंग एंडला. हा चेंडू दूरवरती हाताळलाय. वाईट बॉलची घोषणा आहे. संघर्ष करणारा माणूस हा नेहमी एकटा असतो बघा, आणि यशस्वीच्या माणसामागे सगळं जग त्याच्या पाठीमागे उभं असतं. तुम्ही संघर्षाच्या वेळी जर तुम्ही एकटे असाल ना तर वाईट तुम्ही अजिबात वाटून घेऊ नका, कारण संघर्ष हा एकट्यानेच करायचा असतो. गोलंदाज तयार आलोक पोंक्षे. हा चेंडू इथे पुन्हा एकदा कुठले स्पॉट वरती टप्पा टाकलाय. हार्ड लेन डिलिव्हरी आपण पाहतो इथे. हा चेंडू इथे डॉट आहे. एक डॉट चेंडू तुम्हाला पराभवाकडे घेऊन जाणार आहे. नक्कीच बरोबर आहे ना. पराभवाचा आधीच थोडस जवळ जवळ येत चाललंय. तिथे तुम्ही जर डॉट बॉल खेळतायत म्हटल्यानंतर काय होणार आहे. त्याच प्रकारची आता प्रत्युत्तर पाहायला मिळत आहे. डॉट बॉल येताना पाहायला मिळत आहेत. आलोक पोंक्षे यांचा चेंडूचा फटका फसलाय. स्वतः मात्र चेंडूचा वेट करतायत आणि झेल टिपलाय. फलंदाज होतील बाद. दिनेश चव्हाण बॅक टू द पवेलियन. थँक्यू डीजे. आमच्या डीजे मास्टरांचं कौतुक आहे. आता त्याने गाणे सुद्धा सुंदर लावलाय. परंतु आता प्रत्येक जण एवढंच म्हणत असेल, मला बॅट आणि मी माझं बॅट घेऊ द्या, मला पण या मावळ प्रीमियर लीग साठी येऊ द्या, मला पण बघायचंय कसं असतं नियोजन आयोजन. आणि प्रत्येक जण उपस्थित सर्व खेळाडूंचं, ऑफिशियल टीमचं, मान्यवरांचं खूपच आणि खरोखरच मनापासून सहर्ष स्वागत आहे या मावळ प्रीमियर लीग मध्ये. आपले MPL 2026च्या पर्वामध्ये आपल्या भेटीसाठी आली होती. आज दुसरा दिवस. आदेश गाडी येत आहेत. नवीन बॅटर्स. आदेश चला थोडीशी घाई करा, तुम्हालाच बॅटिंग करायची, त्यामुळे विनंती असेल वेळ वाचवा मित्रांनो. आदेश गाडी 16 चेंडू 69. प्रयत्न करून पाहू. या वाक्यामध्ये खूप मोठी ताकद दडलेली आहे. ते प्रयत्न शोधायचे आदेशला. यावेळेस पहिलाच बॉल होता अप्पर कट. वा काय फटका हा. जबरदस्त बॉटमॅनचा वापर केला आदेशने. षटकार 6 धावा. थँक्यू. मी सांगितलं ना की प्रयत्न करून पाहू. या वाक्यामध्ये ती ताकद दडलेली आहे. जमणार नाही असा विचार करण्याऐवजी प्रयत्न करून पाहू असा विचार जर केला, अशक्य वाटणाऱ्या मोठमोठ्या आव्हानं सुद्धा सोपी वाटू लागतात. जर ती सोपी आव्हानं करायचेत तर हे फटके खेळायचेत. 15 चेंडू 63 ची गरज आहे. गोलंदाज तयार आलोक. समोर आदेश गाडे. पुन्हा एकदा खोलवर टप्प्याचा बॉल. डीप कव्हरला चेंडू. टप्पा पडला. दिशा बदलली. चेंडू सीमारेषेच्या बाहेर. धावा मिळतील 4. आलाय चौकार.
थँक्यू. आदेश गाडीकडून त्या खेळीची अपेक्षा आहे, तो आला, त्याने चौकार आणि षटकार दाखवला. 14 चेंडू 69 हे समीकरण 59 आहे, हे समीकरण रंगलेलं आहे. आलोक तयार आहे. ओहो, यावेळेस आडव्या बाटने खेचलाय. डीप मिड विकेटचा खेळाडू होता, चेंडू पर्यंत पोहोचला नाहीये, जेल सुटलाय. आताची एकच धाव आलेली आहे. तुम्ही पाहिलं असेल मुंबईत ग्लेन मॅक्सवेलची द्विशतकीचा शो, कारण 91 वरती 7 अशी परिस्थिती ऑस्ट्रेलिया संघाची होती, परंतु तिथून पुढे ग्लेन मॅक्सवेलने 200 धावा कुटलेल्या आहेत. तेही क्रॅम्प येत होते, एका पायावरती उभा राहून तो फटके खेळत होता. म्हणजे पडत्या काळामध्ये तुम्ही कशा संघासोबत खेळताना तिथे प्रेक्षकांचा तुम्हाला डोक्यावरती घेतो. 76 धावा आहेत, 13 चेंडू 58 ची गरज. आलोक पुन्हा एकदा तयार. लोड फुल टॉस आणि चेंडू चाललाय सीमारेषेच्या बाहेर. एमपीएल चा क्वालिटी सिक्सर. थँक्यू. तिसऱ्या पंचाकडे रेफर केलेला आहे बीमर साठी. हा चेंडू ते बीमर आहे की नाही हे मात्र मैदानामध्ये बघायचं आहे. अगदी पाहायला गेलं तर षटकामध्ये आलोक यांनी एक षटकार आला, चौकार आला, त्यानंतर या बॉलवरती देखील षटकार पाहायला मिळाला. परंतु आता तिसऱ्या पंचांकडे जी मागणी आली आहे, पाहूया तिसरे पंच काय सांगतील. तोपर्यंत चर्चा नक्कीच सुरू राहतीये. मावळ टेनिस क्रिकेट असोसिएशन एक शिस्तबद्ध असणार आहे असोसिएशन आपल्याला पाहायला मिळतं. मित्रांनो, प्रत्येक जण इथे मात्र शिस्तीचं आणि पालन करत असताना आज प्रत्येक जण पाहायला मिळतोय. तर मध्ये पाहायला गेलं तर 82 धावाच्या धावफलकावरती 4 गडी बाद झालेले आहेत. तर तिसऱ्या पंच थोडेसे आता बिझी झालेत, परंतु मैदानाच्या मध्ये काय डिसिजन येईल ना हे पाहूया आपण. पाहायला गेलं तर मैदानाच्या मध्ये पाहिले गेले तर धावफलकावरती 82 धावा आहेत. या चेंडूवरती काय येणार हे मात्र बघायचं आहे. चर्चा तो सुरू झालेली आहे. चला तोपर्यंत टीम खेळाडू बाकीचे निर्णय पण बघूयात. चला तोपर्यंत बाकीचे खेळाडू जागेवरती चला, म्हणजे आपण वेळ वाचूयात. कमबॅक तर करायचं आहे. खऱ्या अर्थानं पाहिले तर बॅटिंग टीम इट्स अ फेअर डिलिव्हरी. सिक्सर तर आलाय. शेवटचे आता 12 चेंडू आहेत, 52 ची गरज आहे. सामना संपलेला नाहीये, 26 ची सरासरी राखायची आहे. कमबॅक कसं करावं, कमबॅक कसं करावं या मात्र आम्हाला मोहम्मद शमीने शिकवलेलं आहे. अगदी जिच्यासोबत 7 जन्माच्या शपथी घेतल्या, ज्या पत्नीने बलात्काराचे खोटे आरोप केले, मॅच फिक्सिंगचे खोटे आरोप माझ्यावरती लावले गेले. 2017 मध्ये आई वडिलांचं छत्र हरपलं. 2018 मध्ये अपघातामधून वाचला. ज्याने 4 वेळा आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला तो मोहम्मद शमी. त्याने ज्यावेळेस भारतीय संघामध्ये त्याला संधी मिळाली ना, त्यावेळेस त्याने दाखवून दिलं कमबॅक कसं करायचं. धावफलकावरती 82 आहेत, 12 चेंडू 52 ची गरज. आखू टप्प्याचा बॉल मिड विकेटला. चेंडू चाललाय सीमारेषेच्या बाहेर. आदेश गाडे आलाय रंगात, चेंडूला पाठवलाय ढगात. षटकार. थँक्यू डीजे. षटकार जो पाहायला मिळाला आदेश गाडेच्या बॅटमधनं. आमच्या सुमित सरांनी सांगितलं प्रेम सोडून गेलं म्हणून काय झालं, जीवनामध्ये कमबॅक भरपूर प्रमाणामध्ये करता येतात. इकडे बॉल आलाय सर एक. मॅच मध्ये आपण पाहतो इथे पाहिलं गेलं षटकार आलाय. पुन्हा एकदा गतीमध्ये थोडंसं परिवर्तन पाहायला मिळालंय. तिथे धाव घेण्याचा प्रयत्न राहिलाय, डायरेक्ट हिट तर केली आहे. आणि त्या दरम्यान आपण पाहतो मैदानाच्या आतमध्ये एक सिंगल आपल्याला पाहायला मिळतीये लेग बायच्या स्वरूपामध्ये. एका धावेच्या मदतीने धावफलक पुढे जाते. धावफलकावरती 89 धावा 4 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. तर मैदानाच्या आतमध्ये आता शेवटचे 10 चेंडू आहेत, 45 ची गरज आहे. 10 गेंदे और 45 रनों की जरूरत. शंभू आणि जयेश ही जोडी मैदानाच्या आतमध्ये एकमेकांच्या विरोधात आहेत. प्रयत्न करायचे, प्रयत्नार्थी परमेश्वर असं म्हणतात. प्रयत्न शर्तीचे करायचे. हाही चेंडू इथे चेंडूवरती फिंगर थोडेसे रोल केले इथे शंभूने. धीम्या गतीने चेंडू टाकला. हा चेंडू इथे डॉट आलाय. 9 चेंडू 45. शंभू जयेश आपण पाहिलं तर 8 चेंडू आतापर्यंत खेळलाय. 17 धावा त्याने बनवलेल्या आहेत. 5 चेंडू मध्ये 17 बनवल्यात आदेशने.
आदेशाला कुठेतरी वाटलं की हरिश्चंद्र गड हिरोज हा संघ कमबॅक करणार आहे. पुन्हा एकदा इथे धाव घेण्याचा प्रयत्न होता. विनीत माळी मात्र म्हणत असेल की असे बरेचसे किस्से मी बघितलेले आहेत, मी आयकॉन म्हणून का आलोय. आदेशला मात्र त्यांनी संधी दिलीच नाही स्ट्राईक वरती येण्याची. 8 चेंडू 45 आहे. या डावातले हे 2 चेंडू अतिशय महत्वाचे असणार आहेत. हरिश्चंद्रगड हिरोज, जर जयेश आणि आदेशला हिरो व्हायचं आहे तर हिरो सारखी कामगिरी करायची आहे. विलन होऊन तुम्हाला लढावं लागणार आहे. आता पुढे दाखल टप्प्याचा बॉल ऑन साइडला इथे चेंडूला टर्न केलाय. लॉंग ऑन मधून निलेश ढगे चेंडूला कव्हर करेल आणि तोपर्यंत आलेली मैदानामध्ये सिंगल आहे. एक धाव आणि या एका धावेच्या मदतीने धापलकावरती 90. 7 चेंडू 44 ची गरज आहे. मावळचे कार्यतत्पर कार्यसम्राट लोकप्रिय आमदार सुनील अण्णा शेळके प्रस्तुत मावळ टेनिस क्रिकेट असोसिएशन आणि सतीश भाऊ सातकर यांच्या माध्यमातून आयोजित मावळ प्रीमियर लीग अर्थातच MPL चा थरा रंगलेला आहे. यावेळेस बघायचंय चेंडू पडला, थोडीशी दिशा बदलली. एक सिंगल तरी आली, दुसऱ्या धावेचा प्रयत्न नाहीये. धापलकावरती आपण बघूयात 7 षटकं संपलेली आहेत आणि या 7 षटकांच्या समाप्तीनंतर धापलकावरती 91. 6 चेंडू 43 ची गरज आहे. 6 गेंदे 43 रनों की जरूरत. आता काय होणार हे देखील आपल्याला मग याच्यात मध्ये बघायचंय. अशक्य आव्हान आहे. आता कशा रीतीने खेळ केला जाईल, कोण राहील आजच्या दिवसभरातील बॉटम, तेच बघायचंय मैदानाच्या मध्ये. एक टीम टॉवर झाली, ती सुपर 8 मध्ये दाखल झाली. आता या 2 संघामध्ये एका बाजूने वडगाव तर दुसऱ्या बाजूला देवगाव. बघायचंय कोण जिंकेल ही मॅच. अजूनही कोणी सांगू शकत नाहीये मित्रांनो. कधी केव्हा डाव पलटेल, कधी केव्हा कोणाची गेम ओव्हर होईल ना सांगता येत नाहीये. शेवटच्या षटकासाठी गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज झालेत. उद्याच आपण पाहिले गेले तर राजमाची सुपर जायंट्स, अजिंक्य तारा सुपर किंग्स, राजगड त्याचबरोबर रतनगड योद्धास हे उद्याचे 4 संघ या मैदानावरती खेळताना पाहायला मिळतील. उद्याचे आयकॉन देखील आपल्याला ऑल इंडिया ओपन आयकॉन 4 संघांमध्ये 4 आयकॉन आपल्याला पाहायला मिळणार आहेत. शेवटचे 6 चेंडू 43 ची गरज. बॉलिंग ट्रॅक वरती मनोज तयार. आदेश गाडे एका बाजूने झुंजतोय तो मैदानाच्या आतमध्ये. आखोटा पैसा बॉल होता, पहिलाच बॉल कट केलाय. बॉलला इथे मला वाटतं किरण जर चांगला स्टार्ट मिळाला असता, जसा स्टार्ट इथे आपण पाहिले गेले तर वासिक शेखने करून दिला, तो स्टार्ट कंटिन्यू केला असता तर टीम बॅकफुटला आलेली असती. नक्कीच बरोबर आहे ना. जर वासिक सेकंडने जर चांगला स्टार्टअप मिळवून दिलं होतं तर बाकीच्या बॅटर्सनं जयेशनं तिथं जे बॅटर्स आले त्यांनी देखील एक स्टार्टअप ठेवणं गरजेचं होतं आणि तो स्टार्टअप कुठेतरी एक गहास झाला. परंतु तिथे मैदानाच्या मध्ये आता मॅच कुठेतरी एका बाजूने झुकली जाते. त्या संघाकडे आपण पाहतोय. सन्माननीय माननीय श्री प्रशांत दादा महाळस कसबा फाउंडेशन वडगाव मावळ. आदेश गाडे. उद्या मात्र आपण पाहिले तर आयकॉन नरसिंग पालमपल्ले आणि शिरुल लोहार उद्या मात्र या मैदानावरती ऍक्शन आपल्याला पाहायला मिळतील. यावेळेस आपण पाहतोय मंगेश ठोसर अर्थात मॅगीचं खूप चांगलं जजमेंट इथे होतं आणि आदेश गाडीची मात्र विकेट. फलंदाज बाद. मंगेश इथे मैदानामध्ये बघायचे. आदेश गाडी इथे मैदानामध्ये बाद झालाय. नवीन फलंदाज गणेश पवार. गणेश आपण पाहिलं तर अनेक रेकॉर्ड गणेशच्या नावावरती राहिलेत. मग 6 चेंडू मध्ये 6 षटकार खेळताना आपण कानेवाडीच्या मैदानावरती या खेळाडूला पाहिलेले एक हार्ड हिटर म्हणून पुढे आलेलं नाव गणेशचं. आज संधी आलेली आहे. शेवटचे 3 चेंडू 41 ची गरज आहे. काय सांगाल किरण, इथून पुढचं आव्हान आता फार अवघड आहे. इथे मैदानाच्या मध्ये पाहिलं गेलं तर फटका केलाय गणेशनं आल्याला, परंतु आता उशिरा सुरुवात. तुम्ही जर चांगले बॅटर्स कुठेतरी मागे थोडस बॅकफुट वरती ठेवतात, कमी चेंडू राहिल्यानंतर ते बॅटर्स येतात तर येऊन तिथे काही हरकत होणार नाही, कारण धावा आता भरपूर राहिल्यात आणि 2च चेंडू आहे. मग संधी कुठेतरी तडबड प्रेशर येतं. गणेश पवार देखील बाद झालेत. विकेट आली आहे. यावेळेस गणेश मैदानामध्ये बाद होताना 2 चेंडू 41 ची गरज आता मात्र असणार आहे. आणि मला वाटतं
बऱ्याच वेळा आपण पाहिले गेले तर यापूर्वी देखील मला तो जयेश भोसले सरांनी उल्लेख केला की क्रिकेट मधला इतिहास आहे, एका चेंडूमध्ये 286 धावा झालेल्या आहेत. हा क्रिकेटचा रेकॉर्ड आहे. तुम्ही इतिहासाची पानं चालली नंतर तुम्ही मोबाईलमध्ये तुमच्याकडे सगळीकडे अँड्रॉइड मोबाईल आहे, तुम्ही सर्च करा. 286 धावेचा रेकॉर्ड तुम्हाला समोर येईल. कारण ज्यावेळेस तो फलंदाजाने चेंडू मारला ऑस्ट्रेलिया विरुद्ध आपण पाहिले गेले तर विक्टोरिया सामना रंगला होता. स्कॅच विरुद्ध विक्टोरिया सामना होता, ऑस्ट्रेलियामध्ये रंगला होता. एका फलंदाजाने चेंडू मारला, तो झाडावरती जाऊन अडकला. कोणी बंदुकी आणल्या, कोणी तोफा आणल्या, कोणी तलवारी आणल्या, कसा बसा चेंडू खाली पडला. तोपर्यंत फलंदाजाने 286 धावा पळून काढल्या होत्या. हा क्रिकेटचा रेकॉर्ड आहे, हा इतिहास आहे. लॉंग ऑफला चेंडू खेळलाय पंकज आहे, चेंडूला कव्हर करतोय. एक आणि यावेळेस आपण बघतोय मैदानाच्या आतमध्ये सामना जिंकलाय प्रतापगड वॉरियर संघाने. प्रशांत माळेसकर यांचा मालकीचा संघ प्रतापगड वॉरियर संघ सामना जिंकतो. अभिनंदन टीम. थँक्यू. तर आपण तर आपण आयकॉनचा आपण सन्मान करतोय. वासिक शेख आणि राकेश कर आपला सन्मान होतोय. तर या